काया वाचा मनी झाला विष्णुदास, काया वाचा मनी झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधितीना, विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगेता होय त्याचे, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे, विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे, समचरण सरोजम सांद्र नीलाबुदम, जगन्निहित पाणी मंडना मंडनानाम, तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम, सदय धवलहासम विठ्ठलं चिंतयामि, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम हरे दुसरे चरण संदाचया, दुसरे चरण संदाचया, दुसरे चरण संदाचया, तांडवर पादाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार, पादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, तुका दास तुका, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संदाचया, दुसरे चरण संदाचया, पांडुरंगा करो प्रथम, दुसरे चरण संदाचिया, दुसरे चरण संदाचिया, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुकाय दक्षरम मनाखेयम श्रीमानंदमज केवलम, श्रीमन्निवृत्तीनाथेति ख्यातम दैवतमाश्रये, निवृत्तीनाथाचे चरणी, निवृत्तीनाथाचे चरणी, नाथांचे चरण, शरण एका जनार्दनी, शरण एका, हरे शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, निवृत्तीनाथाचे चरणी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, निवृत्तीनाथांचे चरण, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, नमामि सद्गुरु शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमानंदी वल्लभाम, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, आहो स्वामी तुमया देवा, आहो स्वामी तुकया देवा, स्वामी तुकया देवा, स्वामी तुकया देवा, यावरी न करावा विरू, यावरी न करावा विरू, यावरी न करावा, आओ स्वामी तुकया देवा, यावरी न करावा विरू, यावरी न करावा विरू, यावरी न करावा विरू, जयांची केलिया स्मरण होई सकळ विद्येंचे अधिकरण, ते जीवन दुसरी चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता,
जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्षती काया वाचा मने झाला विष्णुदास काम क्रोध त्यास बाधितीना विश्वास येतो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होयत्याचे प्राप्त प्रसंगी संकीर्तन सेवेसाठी उच्चारलेला अभंग महाराष्ट्रातील हिंदू हृदय सम्राट जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबराय यांचा उपदेशपर प्रकरणातील अभंग साधकाच्या कल्याणासाठी निर्माण झालेला आहे. विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबरायांनी साधकाला काही अनुबोध केलेला आहे. साधकाच्या जीवनाचं कल्याण व्हावं यासाठी सकल संत महात्म्यांनी या साधकाला जो अनुबोध जो अनुग्रह केला त्या अनुग्रहाच्या विस्तारित रूपाचे काही अभंगवाणी जगद्गुरु तुकोबरायांची आहे. महाराज मृत्यू लोकात जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचं कल्याण व्हावं ही इच्छा फक्त संत महात्मे व्यक्त करतात. प्रत्येक मुलाचं कल्याण व्हावं हे फक्त आई वडिलांना वाटतं. आपल्या राज्याचं कल्याण व्हावं त्या प्रांतातल्या राजाला वाटतं. लक्षात ठेवा महाराज सर्व जग सुखी व्हावं ही फक्त संतांची भूमिका आहे. विठाल. घरातला कारभारी आपला घर सुखी करण्याच्या प्रयत्नामध्ये असतो मायबाप, पण संतांची व्यापक आणि विशाल वृत्ती मृत्यू लोकात जन्माला आलेल्या विश्वातील अणु आणि विश्वातील अनेक युनीचा उद्धार करण्यासाठी सकल संत महात्म्यांनी या मृत्यू लोकामध्ये जी काही अमृतवाणी रचली त्या अमृतवाणीतील काही अनुबोधक शब्द आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी आजच्या अभंगाची जी निर्मिती आहे मृत्यू लोकात जन्माला आलेल्या ज्या साधकाला परमार्थ प्राप्तीची इच्छा आहे अशा साधकासाठी आजचा अभंग आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय उपदेश करतात अशा साधकाला, बाबा रे तुला जर तुझ्या जीवनात कल्याण करायचं असेल तर कायेने वाचेने मनाने शुद्ध होऊन बघ, तेव्हा काम आणि क्रोध हे दोन विकार आपल्याला सोडून बाजूला राहतील. लक्षात घ्या. परमार्थ म्हणजे ड्रेपरी नाहीये, परमार्थ म्हणजे पोशाख नाहीये, परमार्थ म्हणजे गंध नाहीये, परमार्थ म्हणजे देवपूजा नाहीये. पूजनीय आदरणीय डोंगरे महाराज म्हणायचे परमार्थ म्हणजे ग्रंथ पारायण नाहीये, परमार्थ म्हणजे तळमळत असलेल्या जीवाला सुखी करण्यासाठी केलेलं सत्कर्म म्हणजे परमार्थ आहे. दुःखी असलेल्या जीवाला सुख प्राप्त करून देण्यासाठी केलेलं सत्कर्म हे परमार्थ प्राप्तीचं लक्षण आहे. महाराज सद्गुरु डोंगरे महाराज तत्वार्थ रामायणामध्ये म्हणतात माझी देवपूजा हे जगातलं सत्कर्म असलं पाहिजे. लक्षात ठेवा. गोड बोलतात महाराज. लक्षात ठेवा महाराज. म्हणून संतांचे शब्द संतांचा अनुग्रह संतांचा प्रबोध हा अंतकरणापर्यंत जाण्यासाठी संतांची अमृत वचन ही आपल्या कर्णशुष्कलीद्वारे आत गेली पाहिजे. कारण संतांचं बोलणं आणि संतांचं चालणं हे एक तत्वाशी निगडित असतं महाराज. लक्षात ठेवा. म्हणून तर अभंग आहे पाहना, बोले तैसा आपण म्हणीमध्ये वापरतो. आदरणीय प्रातस्मरणीय गुरुवर्य आमचे शंभर शास्त्री म्हणायचे काही काही अभंग पूर्ण पाठ नसले तरी म्हणी म्हणून लोकांच्या पाठ असतात. सुख पाहता जवा पाडे मागचं पुढचं मलाही येत नाही, तुम्हालाही त्याची काही गरज नाही. विठ्ठल विठ्ठल. लक्षात ठेवा. या संतांच्या मुखातून निघालेली ही जी अमृत वचन आहे ही जगाला अमर करण्यासाठी आलेली आहे. तुम्हाला हा कथा भाग माहित आहे. राजा परीक्षितीला शुक भगवान भागवत सांगण्यासाठी बसले त्यावेळेस देवा लोकातील यक्ष किन्नर गंधर्व पाताळातील जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवत लभेत सर्व सृष्टीतली रचना आणि जे अधिष्ठात्री देवता आहे सर्व देव शुकताल मध्ये जमा झाले. याचना करू लागले राजा परीक्षितीला भागवत कथा सांगताय ना, आम्ही राजा परीक्षितीला अमृत देतो, तुम्ही आम्हाला कथा सांगा. राजा परीक्षिती अमर करून टाकू आम्ही. क्वसुदा को कथा लोकेच. हो शुक भगवान म्हणतात अरे कुठे मनकर्णिका डायमंड, कुठे तुमची कथा, कुठे तुमची व्यथा, कुठे तुमचं अमृत, कुठे आमचं जीवन. लक्षात ठेवा.
जगात असेही अमृत आहेत महाराज का त्या अमृतामध्ये विषाने बाधा होते. विठाला विठाला चला. कालवून विष केला अमृताचा नाश, अमृताचा नाश केला अमृताचा नाश. कालवणी विष केला अमृताचा नाश, केला अमृताचा नाश. अमृताचा नाश केला अमृताचा नाश. अमृताला सुद्धा कमी लेखलेलं आहे महाराज. त्याच्यामध्ये जर भेसळ झाली तर अमृत सुद्धा शुद्ध राहत नाही. विठाला विठाला महाराज. कितीतरी कथा भाग आलेला आहे. मला एवढं सांगायचं आहे, संतांचे शब्द हे अमृत आहे. घेणारं फक्त सोन्याचं ताट पाहिजे, ते कुठेही उगत नाही महाराज. संत ज्या वेळेस आपल्या मुखातून आलेली वचन हे जगातल्या प्रत्येक जीवाला अमर करण्यासाठी आहे. घेणारा कसा घेतो त्याच्यावर आहे. विठाला विठाला. साधकाला अमृत आहे आजचा अभंग. काय काया वाचा म्हणे झाला विष्णुदास. काही कायिक परमार्थ करतात महाराज, पण शरीराने केलेला परमार्थ म्हणजे तीर्थयात्रा आहे. शरीर परमार्थ करतं, तीर्थयात्रा करत महाराज. काहींचं मन परमार्थ करतं, काहींची वाचा परमार्थ करते. पण या त्रिसूत्रीचं एकत्रीकरण झालं का मग काम क्रोध त्यास बाधिती ना. तीन गोष्टी एकत्र आल्याशिवाय जशी भाकर घडू शकत नाही, तशी या तीन गोष्टी एकत्र आल्याशिवाय परमार्थही घडू शकत नाही. उदक अग्नी धान्य. नुसती पाण्याची भाकर होत नाही हो, नुसती पिठाची भाकर होत नाही हो, किंवा नुसती अग्नीची भाकर होत नाही. या तीनही गोष्टी एकत्र आल्याशिवाय भाकरीची चव लागत नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचं वचन आहे काया वाचा म्हणे. आता तर ड्रेपरीला जास्त किंमत आली बाबा. ड्रेपरी हा शब्द तुमच्यात असा पाठातला आहे. त्याला मराठीत वेशभूषा म्हणतात. काय म्हणतात? वेशभूषेला किंमत आली. जेवढी चांगली वेशभूषा तेवढं नारळ जाड मिळतं बा, असं ऐकलंय. एवढी नारळाची उंची वाढते. वेशभूषेला किंमत आली माधव मा, लक्षात ठेवा. हो, वेशभूषा करता येते महाराज. पण माझे वाजे बाबा वडील सांगायचे नेहमी, आतून जर तसा नसला तर वेशभूषा सुद्धा शोभत नाही. विठाला विठाला. महाराज एकदा आतलं खरं झालं का तुम्हाला सांगायचं, शेंदाडाचं कडू पण जायला वेळ लागतं. काय आतलं खरं झालं पाहिजे. आता शेंदड बाहेरून पिकतं का आतलं? अहो कस काय पिकतं बोला की. नुसतं पिवळं झालं म्हणजे पिकलं नाही महाराज. त्या पिकण्याचे काही अंशी काही निकष आहे, काही वैज्ञानिक त्याला अर्थ आहे, काही त्याला नियम आहे. विठाल विठाल. परमार्थिक साधकाला नुसतं बाह्य रंगाने चालत नाही महाराज. बाह्य रंगाने दिसत असलं तरी अंतरंग माझे जगद्गुरु तुकोबारायांची भाषा आहे. अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती, अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती, अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती, अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती. हे मुळीच जीव होती, मुळीच जीव होती आच्छादली, तेथीचा आनंद ब्रह्मांडी न समाये, तेथीचा आनंद ब्रह्मांडी न समाये. ब्रह्मांडी न समाये, तेथीचा आनंद ब्रह्मांडी न समाये. अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती, मुळीच जीव होती आच्छादली. आणि ते एकदा कळालं का जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तो आनंद ब्रह्मांडात मावत नाही. ही साधकाची अवस्था आहे. लोक आनंद कुठे शोधताय? बाहेर
करिअर शोधतायत, बायको शोधतायत, मुलात शोधतायत, कोणीतरी माझी स्तुती करील याच्यात आनंद शोधतायत. आणि आनंद शोधता शोधता स्वतः मात्र दुःखाला प्राप्त झाला. या संसारात तो आनंद शोधू लागलेला आहे. आनंद मध्ये आहे. अरे साधका, नुसता कायेने परमार्थ करू नको, वाचेने आणि मनाने कर. काया वाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधिती ना. काय फायदा होईल? अहो, जे विकार आम्हाला नरकाला नेणार आहे. महाराज, आमचे गुरुजी सांगायच्या, आदरणीय ब्रह्ममूर्ती श्याम महाराज शास्त्री, नरकाला जायला रस्ता एक जरी असला तरी 28 नरक भोगावे लागतात. सन्मार्गाला जायला अनंत रस्ते, पण कोणी त्याचा स्वीकार करत नाही. नरकाला जायला एकच रस्ता आहे, पाप. बर, कसंही करता येतं. कसं म्हणजे कीर्तनात बसून करता येतं. विठ्ठल विठ्ठल. एक चंदनाचा व्यापारी कीर्तनाला आला आणि राजाही कीर्तनाला आला. मी काय बोल, लक्षात आलं महाराज? राजा मनात विचार करतोय, एकदा का हा चंदनाचा व्यापारी जर मेला तर या चंदनाचा मालक मी होईल. मी काय बोल, लक्षात आलं? दोघही कीर्तनाला आलेले आहेत. व्यापारी सुद्धा नाना विचार करतोय. विचार असा चाललाय, बऱ्याच दिवसाचं माझं चंदन खपलं नाही, जर हा राजा मेला तर लोक चंदनात जाळायचं, म्हणून माझं चंदन नेल्याशिवाय. मी काय बोललो, लक्षात आलं? बसले कुठे? बोला, पाप कुठेही करता येतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पापाचा रस्ता अनक नसतो महाराज. एकच पाप जर आपल्याला 28 नरकाचा भोग भोगू शकतो महाराज. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, या द्वारातून जाऊ नका. म्हणून देवावर विश्वास ठेवा. विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याची. एकदा का संतांच्या आणि देवाच्या चरणावर विश्वास असेल ना, तर त्याची जे ऐश्वर आहे, त्याचं जे ज्ञान आहे, त्याचं जे लौकिकत्व आहे, ते तुम्हाला मला भोगायला मिळतं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ऐका हो, तुका म्हणे चित्त करावे करावे, करा करा, काय निर्मळ करा. काय होईल? येऊनी गोपाळ राय तेथे, विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. विठ्ठल अभंगाचा माझ्या मतेप्रमाणे थोडासा ठळक अर्थ सांगितला. अभंगाच्या विस्तृत चिंतनाकडे वळण्यापूर्वी थोडा परिहार देणं उचित आहे. तो म्हणजे असा, श्री क्षेत्र नारायणगाव या गावामधील रहिवासी, पूजनीय आदरणीय परमार्थ प्रेमी आमचे जगन्नाथ बाबा कारभारी मांदळे यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आणि त्यांच्या प्रथम स्मरणाच्या निमित्ताने आमचे संजीव दादा आणि आमचे आदरणीय भागवत सर, सर्व मांदळे परिवार, आमच्या आई, आमच्या सर्व परिवारातील जी सदस्य मंडळी आहेत, यांनी गोड असं या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. ज्या ज्या साधकांच्या कानापर्यंत ही बातमी पोहोचलेली असेल त्यांना जास्त नवल वाटणार नाही, पण ज्यांना माहितीच झालं नाही बाबा की आज आदरणीय पूजनीय गुरुवर्य तुकाराम बाबांचं कीर्तन होतं, नाही का, आमचे आदरणीय वैरागी मूर्ती तुकाराम महाराज जेहूरकर, पण जरा वेगळंच काहीतरी दिसतंय, नाही का. आणि महाराज, श्रोत्यांचा भाव असतो बरं का. ज्या महात्म्याचं नाव सप्ताहाच्या पत्रिकेवर म्हणा का बॅनरवर म्हणा असतो, त्या वक्त्याविषयी श्रोत्यांच्या अंतकरणातला भाव असतो. म्हणून जो अवचित आलेला कीर्तनकार असतो ना, त्याला श्रोत्यांची दृष्टी बदलण्यात बराच वेळ निघून जातो. विठ्ठल विठ्ठल सायकॉलॉजी आहे. आपल्याला एखादा भेटणारा पाहुणा जर तो त्यावेळेस भेटला नाही तर ती हुरहुर लागून जाते. का आले नाही, का आले नाही त्याची, आणि ती वार्ता पसरते. पण काही माझ्या बाबांना अपरिहार्य कारणास्तव इथे येता आलं नाही, म्हणून आजची तशी सेवा आमच्या आदरणीय ज्ञानेश्वर महाराज बोगीर यांनी त्यांच्या गावात दिलेली होती, हिसवळला, बरं का. म्हणजे प्रामाणिकपणे कबूल करायला काही अडचण नाही. आणि इथेच कबुलीसाठी मजा आहे. वर कबुली दिली का फटके बसतात. विठ्ठल. परंतु कुटुंबातली एक जबाबदारी या नात्याने
हे आपलं कुटुंब आहे. आणि म्हणून मांदळे परिवारातून आमचा सर्व हा परिवार या परिवाराच्या शब्दाच्या वचनबद्ध असून म्हणून या ठिकाणी कीर्तना सेवेला मी रुजू झालेलो आहे. मायबापा हो, अतिशय सुंदर परिवार हा मांदळे परिवार. प्रातस्मरणीय, पूजनीय, आदरणीय आठवले शास्त्रींची कृपा या परिवारावर आहे. माधव मामा, स्वाध्याय परिवार आहे. लक्षात ठेवा, स्वाध्याय म्हणजे ज्याला स्वतःचं ध्यान करता येतं त्याचं नाव आहे. आम्ही शिक्षक मंडळी पूर्ण पाठ शिकून झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सांगतो, घरून स्वाध्याय करून आणा. बरोबर आहे ना कदम सर? स्वाध्याय करून आणा म्हणजे तुम्ही काय शिकलात याचं ध्यान करा. विठाला विठाला. हो महाराज, आयुष्यभर आपण काय शिकलो याचं म्हातारपणात ध्यान येतं, पण ते ध्यान येऊन ध्यानावर राहत नाही. आता ध्यान होऊन उपयोग नाहीये. लक्षात ठेवा, ध्यान त्याचं व्हावं महाराज ज्या ध्यानाने आपलं कल्याण होईल. असा हा मांदळे परिवार आहे, जिथे श्रीमद भगवद्गीतेचं पारायण आहे, जिथे ज्ञानेश्वरीचं वाचन आहे. पूर्ण परिवार वारकरी संप्रदायाशी निगडित आहे. म्हणून संप्रदायातील अतिशय प्रेरणास्थान, गुरुवर्य स्थान मंडळी इथे जमलेली आहेत. महाराज, माझे गुरुवर्य आदरणीय काशीनाथ महाराज आहेत, आमचे गुरुबंधू अक्षयजी महाराज आहेत, आमचे गुरुवर्य रमेश महाराज आहेत, आमचे आप्पा आहेत वसंत आप्पा, सर्व भजनी मंडळ आहेत, माधव मामा आहेत. महाराज, एखादा वारकरी आपल्यावर प्रेम करतो ना, तो कुठल्या पैशाच्या अभिलाषेपोटी करत नाही. वारकऱ्याचं प्रेम हे निष्काम प्रेम असावं, आणि निष्काम प्रेम म्हणजेच वारकऱ्याचं प्रथम लक्षण आहे. विठाला विठाला. वारकऱ्याचं प्रथम लक्षण आहे. आमचे वडील म्हणायचे दिंडीत जाताना, अरे वारकऱ्याने कोणाचा संडाचा डब्बा पडेल असला तर घेऊ नये, त्याचं नाव वारकरी आहे. एक काळ असा होता महाराज का दिंडीला जाताना काठवट पाठीशी असायची, वागदर्डीवरून पिठाचे गोण्या पाठाशी असायच्या, आणि अंथरण्या पांघरण्याचे कपडे सुद्धा या लोकांनी पाठाशी घेऊन आणि पांडुरंग हरी वासुदेव हरी करत पांडुरंगाच्या दरबारात जायचं. पण कोणाला दुःख होईल असं जीवन जगले नाही. मंडळी, सद्गुणांचं रडू येतं महाराज. माणूस कोणत्या वयाने गेला याच्यावर रडणं अवलंबून नाही, माणसाच्या गुणावर रडणं अवलंबून आहे. 110 वर्ष सद्गुण घेऊन जगलेला साधक आपल्या डोळ्याला पाणी आणतो महाराज. कधी कधी 20 वर्ष जगलेला एखादा मुलगा जर दारू पिऊन गेला तर दुर्गुणाने रडू येत नाही. विठाला विठाला. लक्षात, या महात्माजींनी या परिसराची अतिशय सुंदर अशी सुरेख रचना केलेली आहे महाराज. आपलं जीवन जगत असताना वारकऱ्याचं जीवन हे निष्काम जीवन आहे. बरं का बाबा, पूर्वी काय अशी काय टॉयलेट बाथरूमची सुविधा नव्हती, म्हणून वारकऱ्याने डब्बा सुद्धा घेऊ नये. हे वारकऱ्याचं जीवन होतं, हे वारकऱ्याचं जीवन आहे. जर वारकऱ्याच्या जीवनाला इथून सुरुवात होते तर वारकऱ्याची उंची एवढी मोठी आहे. निष्काम वैराग्य मूर्ती वारकरी ही परमात्म्याच्या बरोबरीची आहे. लक्षात ठेवा. ओ, काय जीवन जगण्यामध्ये सुंदरता आहे महाराज. परहित बसे जिनके मनमाई, ज्याच्या अंतकरणामध्ये इतरांचं कल्याण व्हावं ही अपेक्षा आहे ना महाराज, जगात त्याच्या इतका श्रीमंत कोणी नाही आहे. विठाला विठाला. जटायूला परमात्मा सांगत आहे, जटायू परहित बसे जिनके मन माई, सो मम धाम आश्रम पाई. तो माझ्या धामाला प्राप्त होतो. महाराज, मी तुम्हाला सांगितलं डोंगरे महाराजांचं वाक्य, परमार्थ म्हणजे काही वेगळं असं भौतिक कार्यामध्ये फार उंचपणा दाखवणं नाहीये. एक चित्ताची ती वेगळी अवस्था आहे, आणि त्या अवस्थेपर्यंत जाण्यासाठी आपल्याला प्रयत्नशील असावं लागतं. त्यातलं हे एक कुटुंब आहे. आमच्या भागवत सरांनी मला सांगितलं, आमच्या जगन्नाथ बाबांची जाण्याची तो काळ, पहाटेचा समय, मार्गशीर्ष महिना पहा ना किती पवित्र आहे. मासाना मार्गशीर्षोहम, पवित्र मास आहे महाराज. आणि आपलं जीवन पवित्र आहे. पवित्र जीवन असले ना महाराज, भूमंडळामध्ये त्यांना पवित्र म्हणून गणल्या गेलेलं आहे. मृत्यूलोकी तर ते पवित्र आहेच आहे महाराज, पण स्वर्ग लोकात जर गेले तर यमधर्म वाट पाहे निरंतर, जोडून या कर तिष्ठ. अशा सज्जनांची तो वाट पाहतो महाराज. मी जाता जाता तुम्हाला सांगून जाईल, आजही जगाला कलियुगात चांगलं पाहिजे. काय पाहिजे? चांगलं या शब्दाला अंडरलाईन करा, ब्युटिफुल, चांगलं पाहिजे.
मला सांगायचंय तुम्हाला, असं विचारतो मी, मला मृदंग वादक कसा पाहिजे? बोला पटकन. चांगला पाहिजे. चांगला पाहिजे. हार्मोनियम वादक चांगला पाहिजे. गायक कसे पाहिजे? चांगले पाहिजे. ऐकणारे कसे पाहिजे? चांगले पाहिजे. ऐकणाऱ्यांना कीर्तनकार कसा पाहिजे? काय बोललो लक्षात? स्वीकारतो ते आपण चांगलं स्वीकारतो. मला मुलगा पाहिजे. कसा पाहिजे? पटपट बोलत चला. मला भाऊ पाहिजे. बोला कसा पाहिजे? चांगला पाहिजे. मला असं विचारायचंय, मला पत्नी पाहिजे. बोला. नाही काय आता बदलावता येणार नाही. नो एक्सक्यूज. विठ्ठल लोक म्हणतात का कलियुगात आता काही खरं नाही राहिलंय, काहीच नाही, आता सर्व खोट्याचा बाज. लोक चांगलं स्वीकारतात. खोटे 99% झाले म्हणून काही लोकांनी सत्य स्वीकारलं नाही. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, तुका म्हणे सत्य सांगे येवत रागे येतील ते, येवत रागे येतील ते, येवत रागे येतील ते. तुका म्हणे सत्य सांगे येवत रागे येतील ते, येवत रागे येतील ते. सत्याची बाजू स्वीकारली, याचा अर्थच असा आहे, स्पष्ट अशी बाजू स्वीकारली. संत महात्म्यांनी आपल्या जीवनात पवित्र बाजू स्वीकारली. पवित्र बाजू. जगद्गुरु तुकोबारांनी कधी कोणाच्या चेहऱ्याकडे पाहून अभंग लिहिले का? नाही. राग आला तरी चालेल, पण सत्य बोलायचं. सत्य बोले मुखे दुखवे अनेकांचे दुःखे सत्यम ब्रूयात. मृत्यू लोकामध्ये खरं बोललं तरी पुण्य आहे. ही कलियुगाचं महात्म्य आहे. मध्ये महात्म्य महाराज. लोक आता सांगतात आम्हीच उभं राहिलो म्हणजे कली केवल मला मुला मलिना, कली तू पापाचीच मूर्ती. पण कलियुग हा काही पापाला सहकार्य करतो असं नाहीये. विठाला विठाला विठाला. आमच्या मनमाडला रेल्वे स्टेशन आहे. मनमाडला रेल्वे स्टेशन आहे, तुम्ही पाहिलेलं असेल. नाना, मनमाडला जर काही एक्सप्रेस गाड्या पुढे काढायच्या असल्या तर काही गाड्या आउटरला टाकाव्या लागतात. आउटरला मी काय बोलतो लक्षात आलं तुम्हाला? एक्सप्रेस गाड्या काढून देण्यासाठी पॅसेंजर असेल, काही सटल गाड्या असतील, त्या गाड्या आपल्याला आउटरला टाकाव्या लागतात. आउटरची पट्टी कुठपर्यंत राहते? बोला की स्टेशन संपेपर्यंतच. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो, म्हणजे मला पुढे असं सांगायचंय महाराज की आउटरची पट्टी काही कालात मर्यादेपुरती असते. काही मर्यादा आहे. लक्ष द्या महाराज, काय बोलायचंय मला. तसं पापाची सुद्धा मर्यादा आहे. म्हणून त्याला लोक म्हणतात, अरे एकदा त्याचा घडा भरू दे. वाक्य काय? एकदा घडा भरू. लोक म्हणतात ते वागले तसे आपण वागलं पाहिजे. नाही महाराज, नाही. आपण नाही, आपण आहेत. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, आम्ही चंदनाचेच हात आहे. आमचं जीवन चंदनासारखं आहे. सत्य जीवन आहे. सत्य जीवनाची अधिष्ठात्री देवता पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. हे जीवन लोक सत्य जगत गेले महाराज. आणि एरवी सत्य न जगणारे माणसं आपलं जीवन व्यर्थ जगतात. व्यर्थ जगणाऱ्यांच्या ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये आलेल्या आहेत. मी पटकन सांगून जातो तुम्हाला. जगामध्ये आज साबरी किती सरळ वाढलेल्या असल्या तरी साबरींचा स्वीकार कोणी केलेला नाही. जगामध्ये शेळीच्या गळ्याला असलेल्या स्तनाला किती दूध आलं म्हणजे लोकांनी स्वीकारलंय मला सांगा. माधव मामा एखादा म्हटला का आता स्तनातलं दूध आटलं, आता शेळीच्या गळ्यातलं दूध काढा म्हणून? निरर्थक लोक स्वीकारत नाही. लक्षात ठेवा. म्हणून माझी जगद्गुरु तुकोबारांची इच्छा आहे, जीवन निरर्थकडे नेऊ नका. कारण का? बडे भाग मनुज तनु पावा, सुर नर दुर्लभ सब ग्रंथ ही गावा, बर्वे झालो आलो जन्मासी, बर्वे झालो आलो जन्मासी, जोडिली मनुष्य देहायसे, जोडिली मनुष्य देहायसे,
जन्माला आल्याचं धन्यवाद द्या देवाला महाराज. लोक गेल्यानंतर म्हणतात बरा झाला गेला, पण जन्माला आल्यावर असं कुठं म्हणतात बरं झालं जन्माला आलो. महाराज कोणत्याही गोष्टीचं व्हॅल्युएशन कळाल्याशिवाय ते आपल्या जवळ असल्याचं सुख लाभत नाही. त्याचं व्हॅल्युएशन, त्याचं मूल्य कळायला पाहिजे. याचं काय मूल्य आहे हे मूल्य न कळाल्यामुळे. जुना दृष्टांत आहे आणि परंपरेतला आहे, तुम्ही ऐकलेला आहे. एका मेंढपाळाला सापडलेला हिरा चमकता दगड म्हणून त्याने आपल्या मेंढीच्या गळ्यामध्ये टाकला. आवडतं मेंढरू होतं त्या बिचाऱ्याचं ते. बरं, लोकांना काय आवडल याचं काही आता गॅरंटी राहिलेली आवडी. आता मला काही बाकीचं सांगायचं नाही. लोकांना आता कोंबड्या आवडू लागलेल्या आहेत, म्हणून बऱ्याच वारकऱ्यांच्या घडी कोंबडी फार्म पाहिलं मी काय बोललो, विठ्ठल 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 विठ्ठल. काय आवडल माणसाला सांगता येत नाही मला, असं सांगायचं आहे. पण मी जन्माला आलो हे आवडलं पाहिजे आपल्याला. मी आमच्या शिक्षकांना नेहमी सांगत असतो, माणसाने आपल्या कल्याणासाठी आधी स्वतःवर प्रेम करावं, मग इतरांवर करावं. ज्याचं ज्याच्यावर प्रेम आहे तो त्याच्यासाठी सत्कर्माची आहुती देतो. विठाला विठाला. बरं झालं जन्माला आलो आम्ही, बरं झालं. कारण हे निदान सोपं नाहीये. 184 योन्या फेरा फिरके सुंदर नरतनुपाया खाया पिया सुख से सोया. हे प्रमाण तुम्हाला वाटतं. एकदा जर माशाच्या जन्मात आले तर कोटी वेळा माशाच्या जन्मात यावं लागतं. अनंत वेळा त्याच जन्मात. पण एकदाच मनुष्य देहाचा वारा आहे महाराज. भाग्य आहे की नाही? पण मनुष्य देह कळाला पाहिजे ना. नरदेहा निधान लागले हाते. अरे उत्तम आहे. एक जाता जाता मी आजच्या कीर्तनात सांगून जाणार आहे महाराज. बरेच लोक स्वतःवर आणि कुटुंबावर नाराज झाले का आमच्या वागदडीला रेल्वेकडे पळतात, नाही तर शेततळ्याकडे पळतात. नाही लक्षात? काही लिंबाकडे पळतात. लिंबाकडे कळलं फाशी घ्यायला. महाराज मरण ही क्रिया अंत करण्यात आली तरी त्या दिवशी तुम्ही संपलेत. जो देह आपल्याला देवाने दिला आहे ना महाराज, त्या देहाचा नाश करण्याची आपली कर्तबगारी नाही आहे. आपलं ते इति कर्तव्य नाहीये की आपण आत्महत्यारा व्हावं. भागवतामध्ये माझे नाथ महाराज 20 क्रमांकाच्या अध्यायामध्ये वर्णन करतात. जो आत्महत्या करूनिला आहे तो जिताची नरका जाय. जिवंतपणी नरकाला गेलेला आहे. ज्याचं मरण जर बरेच लोक वैतागले बे ना, या का परच मिळलं ते बर. मरण मागे ते गाढवाचे बाळ. अरे म्हणा भाग्यवान आम्ही, देवाने आम्हाला 2 काय दिले इंद्रिय, हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायणासे जीवपण भवरोग. स्वामी विवेकानंद म्हणायचे, आत्मानंद जर तुम्हाला पाहिजे असेल तर बाहेर शोधित बसू नका, आत तुम्ही आनंदी व्हा. जगत आपसुक आनंदी होईल. विठ्ठल विठ्ठल. आपण आपल्या दुःखाला कारणीभूत आहे आणि आपणच आपल्या सुखाला. जोपर्यंत प्रभू रामचंद्रजी भगवान अयोध्या सोडून गेले, अयोध्या सर्व दोष देत होती. काय करावं या कैकईला, काय करू या कैकईला. हो, राम भगवान वनवासाला काढून दिला. राम नको जाऊ वना. रामा तू वनाला जाऊ नको रे. कशाला त्या कैकईचा ऐकतो. महाराज दशरथाचा अंतिम श्वास येईपर्यंत चित्रकूट के घाट पर माझे प्रभू रामचंद्रजी चित्रकूटाच्या घाटावर माता मंदाकिनीच्या तटावर स्थिर झाले आणि सुमंत महाराज अयोध्येमध्ये आल्याबरोबर रथ रिकामा पाहिला. आता तर मात्र कैकईच्या नावाने लोक बोट मोडू लागलेले आहेत. महाराज राजा दशरथाचा
प्राणोत्क्रमण समय जवळ आलेला आहे. कौशल्याच्या मांडीवर राजा दशरथाने आपलं उस ठेवलेलं आहे. कैकेयीला इच्छा आहे स्वामींना एकदा भेटावं. आपले पतिदेव आहे. स्वामींची दर्शनाची उत्कंठा प्राणामध्ये लागले. किती मोठा राक्षस असू द्या बाबा, कुकर्म केल्यानंतर त्याला स्वतःला पश्चाताप येतो, हा देवाचा साक्षात्कार आहे. तुम्ही एकदा वीरप्पन वाचा, कसा असू द्या पण त्याला वाचा. एकदा दाऊद इब्राहिम पहा, जेवढे डॉन होऊन गेले तेवढे वाचा. आपल्या कुकर्माचा पश्चाताप झालेला आहे. मीच बोलत नाही, एकदा रामायणामधला रावण पहा, त्याला सुद्धा पश्चाताप झालेला आहे. विठाला विठाला महाराज कैकेयीला राहवलं नाहीये, सुमंत आलेला आहे. आणि आता सुमंतला पाहून दशरथजी बोलतात, सुमंत मेरा राम लाया या नहीं लाया? सुमंत बोले मुझे छोड़ने की आज्ञा थी. सुमंत सर्व सांगू लागलेला आहे. अयोध्यावासी शरयूच्या तटावर थांबलेत आणि शरयूच्या तटावर विरह करतायत. म्हणून पहाटेच्या समयी अयोध्यावासियांना झोप लागली आणि माझे प्रभू रामचंद्र यांचा विरह सण होणार नाही म्हणून एकटेच वनात गेलेत. महाराज आता मात्र राजा दशरथासमोर काही चिन्ह भुरके भुरके दिसायला लागलेले आहेत आणि कैकेयीचं दारामधून येणं झालं. तेवढ्यात राजा दशरथ कौशल्याच्या मांडीहून शिर उंचावून कैकेयीकडे पाहतो. आता बाकीच्यांना सुमित्रेला न कौशल्याला असं वाटलं आता जणू काही कैकेयीला शिव्या घालणार. पण गोस्वामी तुळशीदासजी लिहितात, हा कैकेयी तुम्हाला कछु नाही दोषा. कैकेयी तुझा काही दोष नाहीये, तू रामाला वनात पाठवलं ते. कैकेयी तुझा दोष नाहीये, तू रामाला वनात पाठवलं तो दोष माझा आहे. माझ्याकडून श्रावण बाळाचे आई वडील महान तपस्वी श्रावण बाळ मारला गेलाय आणि शापित केलाय का अंतकाळाच्या वेळेला एकही मुलगा राहणार नाही. दुःखाला कारण आपण आहोत. विठ्ठल विठ्ठल. आजच्या कार्यक्रमातून एक घेऊन जा, देव बाबा सुखही देत नाही आणि देव दुःखही देत नाही. जे काही आपल्या जीवनामध्ये आहे ते आपल्या कर्माची फळं आहेत. एरवी आपल्याला ज्या लाटा दिसतात ना आता, लय मस्त गुलगुलीत गाल, 1 लाख रुपये अकाउंटला दर महिन्याला येतात, लय भारी वाटत. पण याच्यावरही सुरकुत्या पाडणारे हे लक्षात ठेवा. याच्यावरही सुरकुत्या पाडणारे हे जो जाणतो त्याचं नाव आहे साधक. जगामध्ये असं कोणीच नाही हे ज्याला कळत नाही रे. याच्यावर जो प्रेम करत नाही, जगद्गुरु तुकोबरा म्हणजे ऐसा कोणी नाही हे जयानं आवडे. कन्यापुत्र घोडे दणदारा कोणाला आवडत नाही? सर्वांना आवडतं महाराज. पण जीवनामध्ये सुख दुःखाला कारणीभूत आपण आहे. मला या गोष्टी यामुळे सांगायच्या आहे की जगद्गुरु तुकोबरांची भाषा आहे, अरे आपल्याला दुःख प्राप्त झालं तर आपण इतरांवर रुसतो. नाना आता लोक देवावर रुसले, आमच्या बागावर गारा पडल्या, तुम्ही बी भेटून आले, मी नाही गेलो. त्याला म्हणलं काल मा देवाला दोष देऊ राहिले तुम्हाला, मी नाही म्हणत होतो तेव्हा नाही ऐकलं. लक्षात आलं रुसायचा लगे रुसावे आणि कबहुता, लगे रुसावे आणि कबहुता, पुला संचेता वाचने, पुला संचेता वाचने. लगे रुसावे आणि कबहुता, लगे रुसावे आणि कबहुता, पुला संचेता वाचनिया, पुला संचेता लगे रुसावे आणि कबहुता, आपुला संचिता वाचोनिया, आपुला संचिता वाचोनिया. लगे रुसावे आणि कबहुता, आपुला संचिता वाचोनिया, संचिता भोगतो ना घडे संचिता वाचो. महाराज रुसू नका बर का कोणावर. काय रुसायचा आपल्याला अधिकार नाही. जाता जाता एक सिद्धांत सांगतो आणि सांगतो. गुजरातमध्ये एक कर्मविपाक नावाचे ग्रंथ लिहिणारे कवी केशवदास म्हणून होऊन गेले. ते मारवाडी भाषेत गोड एक सिद्धांत सांगायचे.
कर्माचा विपाक. लक्षात ठेवा, जर सुख आणि दुःख हे आपल्या कर्मानेच होणार आहे तर आलेल्या सुखावर आणि आलेल्या दुःखावर फक्त भगवत भक्तच मात करू शकतो. विठाला ठाला विठाला. एकदम सोपं आहे. आम पडे पेड़ सो देखिया दो जना, देखिया सो दौड़िया नहीं दौड़िया दो जना, दौड़िया सो पाया नहीं पाया दो जना, पाया सो खाया नहीं खाया घनो जना, खाया सो चाख्या नहीं चाख्या एक जना, चाख्या सो पकड़ी जा नहीं पकड़ी जा दो जना, पकड़ी जा से कुटी जा नहीं कुटी जा दो जना, कुटी जा सो रोया नहीं रोया दो जना. मारवाडी भाषा आहे, मला माहिती आहे तुम्हाला कळालं असेल, सर्व सुशिक्षित वर्ग आहे. आम पडे पेडसो देख्या दो जना. आंबा झाडावून खाली पडताना पाहिला दोन्ही डोळ्यांनी. कोणी पाहिला? दोन्ही डोळ्यांनी पाहिला. दोन्ही डोळ्यांनी आंबा पाहिला. आता पाहिल्यावर याने शांत राहावं ना. ते म्हणले नको, आज मार्गशीर्षातले गुरुवार सुरू झाले, तिला घेऊन जाऊ. काय अरे पण कोणाला न विचारता कोणाच्या बागेतले फळं घेणं म्हणजे गरुड पुराण म्हणतात त्याची माकड युनी प्राप्त होते. म्हणजे टोमॅटो घेतले तरी कांदे घेतले तरी कोणाला न विचारता. एकदा मी वराळ्याला वर श्राद्धाच्या प्रवचनाला गेलो, पण त्या दिवशी मी काय कर्म सांगितलं नाही. मुंगाच्या शेंगा इतक्या सुंदर होत्या. प्रमोद माझ्या बरोबर होता. मला असं वाटलं गाडीच्या खाली उतरावून मुंगाच्या शेंगा 2-3 घ्यावं. गाडीच्या खाली उतरलो, पण हा सिद्धांत आठवला, विचारणारा कोणाला विचारून घ्यायचा ना. लक्षात आलं. मला नेहमी आमचे शिक्षक लोक म्हणतात, का रे तुमचा धंदा आहे म्हणून कीर्तन करता का तुम्ही? नाही रे, आम्हाला काही शिकावं यासाठी कीर्तन करतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाराज खाली उतरल्यानंतर कोणाला आवाज देऊन पाहिला, पण तिथे कोणीच नाही. शेवटी तसाच गाडीत बसवून चांदवडला निघून आलो. मुगाच्या शेंगा अजून तशाच ध्यानात आणल्या. विठ्ठल आम पडे पेडसो देख्या जो जना. लक्ष द्या बरं का. आंबा झाडावून खाली पडताना दोन्ही डोळ्यांनी पाहिला. मार्गशीर्षातले गुरुवार, लक्ष्मीचे उपवास, पण आमच्या लक्ष्मीला कळत नाही. ती लक्ष्मी नारायणाच्या ताब्यात आहे. नारायणाचं भजन केल्याशिवाय लक्ष्मी मिळत नाही. आणि आपल्या बाया उपास झाल्याशिवाय धरलाच पाहिजे. नाही म्हणत नाही बरं. उपासाची सुरुवात बी लय भारी. एक 8 पाट नगर होत आणि कोळशाचा हांडा सापडला. आणि मग लक्ष्मीच्या व्रताने काय झालं. आता हे सर्व भावार्थ रामायणात पहिल्यांदा आलेले बरं का, पण हे नाही आलेले. पद्माक्ष नावाच्या राजाने साधना केली लक्ष्मीची, आणि म्हणून लक्ष्मी म्हणते, हे राजा, तू माझा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी जर तू माझी साधना करत असेल तर मी स्वतंत्र नाही आहे. मी अजून भगवंताचे सेवा करते पाय लक्ष्मीच्या हाती, म्हणून तू त्यांची सेवा कर. पण मी प्रसन्न झाले ना, मी तुला मातुलिंग नावाचं फळ देऊन जाते. ऐकताय ना हो मार्गशीर्ष गुरुवार, मातुलिंग नावाचं फळ देऊन जाते. म्हणून तेव्हापासून मार्गशीर्ष महिन्याला फक्त फळं खावं लागतात. विठ्ठल ठल ठल विठ्ठल. आम पडे पेडसो देख्या दो जना, देख्या सो दवड्या नाही दवड्या दो जना. आंबा झाडावून खाली पडताना पाहिला दोन्ही डोळ्यांनी, पण ते डोळे चालत गेले नाही. निळोबा महाराज चालत गेले 2 पाय, चालत गेले 2. दवड्या सो पाया नाही पाया दो जना. आंबा ज्या 2 पाय चालत गेले आंब्यापर्यंत, आंबा त्यांनी उचलला नाही. पाया 2 जना, दोन्ही हातांनी उचलला. पाया सो खाया नाही खाया 2 जना, खाया घनो जना. नाही, घन म्हणजे 32. 32 काय आपल्याकडे म्हणा की दात. ते म्हणले बाबा 2च राहिले आणि 32 कसले. आता होते देवानं दिले, तुम्ही पाडून टाकले, त्याला आम्ही काय करणार. एक म्हणले बाबा एवढे दात कस काय पडले, बुचणं तोडून. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विसंगती नको. मला एवढंच पुढे बोलायचं आहे की महाराज खाया घनो जना, खाया सो चाख्या नाही चाख्या 1 जना. या 32 दातांनी आंबा तोडला, पण चाकणारी 1 जिबली. हो, चाख्या सो पकडी जा नाही पकडी जा 2 जना. आमराईच्या मालकाने पाहिलं, आपले फळं दररोज चोरीला जातात, निश्चित हाच असला पाहिजे. पकडलं महाराज. पकड्या सो कुटी जा नाही कुटी जा 2 जना. ज्या खवाट्यांना पकडलं त्यांना मारलं नाही मारलं दोन्ही गालांमध्ये. मारल्यानंतर कुटी जा सो रोया नाही रोया 2 जना. ज्या 2 गालामध्ये बसल्या ते गाल रडले नाही रडले 2. आंबा कोणी पाहिला होता? तुकाराम वाजेनं. आंबा कोणी पाहिला होता? शेजारच्याने. मग माझ्या सुख दुःखाला मी कारणीभूत आहे, तर मी का माझ्या भावाशी नाराज राहावं? का माझ्या भावाशी भावबंदकी करावी? का माझ्या बापाशी माझे वैर असावं? का असावं? जर मला हे कळालंय, माझा सुख दुःखाला कारणीभूत माझे जर कर्म आहे, तर माझा भावबंदकीमध्ये आबोला का? विठाला विठाला हो महाराज, हे साधकाला कळतं. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी जीवनामध्ये कोणाशी आबोला धरला नाही. मधुरावाणी होती तुका म्हणे वाव फुटी. आपल्या सज्जनाचं जीवन जगत असताना, हे सज्जनाव, अरे आपलं जीवन जर कृतकृतार्थ करायचं असेल तर
तर भगवंताकडे जाताना सत्य अंतकरणाने जाताना या 3 गोष्टी भगवंताच्या चरणावर समर्पित करा. अभंगाचं प्रथम चरण. वाचा मने काया वाचा मने झाला विष्णू दास काया वाचा मने काया वाचा मने झाला विष्णू दास काया वाचा म्हणे झाला विष्णुदास काया वाचा म्हणे झाला विष्णुदास क्रोधच्या शिवादितीना हे साधका, तुला आपलं जीवन कृतकृतार्थ करायचं जर असेल तर काया वाचा मनाने तू भगवंताचा दास हो. लक्षात ठेव महाराज, शरीराने देवाचा दास होता येतं, त्याला कायिक सेवा असं म्हणतात. लक्षात ठेव, भगवंताच्या तीर्थयात्रा करण्यासाठी शरीराचा वापर आहे बरं का. शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. नुसतं दाव्याच्या वर्षादाच्या कीर्तन काय हा देह ना अशी, अरे नको रे भाऊ, अरे त्यानं काही मिळणार आहे ना असं काय. म्हणजे मलाही कधी कधी हसू नाही येत, पण काही प्रमाण संत महात्म्यांनी कोणत्या अवस्थेत रचलेत आणि आपण कोणत्या अवस्थेत म्हणतो हेच मलाही कळत नाही. कारण हे व्यवस्थेत राहतात आणि संत अवस्थेत राहतात. संतांची काय ती अवस्था काय, जगद्गुरु तुकोबारायांची म्हणण्याची ना, आमच्या माऊली ज्ञानोबारायांची आजा मेला पंजा मेला ही अवस्था काय असेल. आपले कोरोनाच्या काळात हे दृष्टांत द्यायचे, पहा ना कोरोना देखत देखत ना तू पण तू इथं. मला सांगायचं तात्पर्य काय अवस्था आहे, शरीर सुद्धा देव होता येतं महाराज. कसं काय होता येतं महाराज, जाता जाता सांग. माझ्या जीवनातला एक प्रसंग आहे. विचारसागराचा पाठ ब्रह्ममूर्ती श्याम महाराज शास्त्रींकडे चालू होता आणि आदरणीय ब्रह्ममूर्ती श्याम महाराज शास्त्रींना इथे फासोळीमध्ये एक स्पीड मेकर नावाचं एक मशीन होतं, एक छोटंसं, आणि ते हृदयाला लोटण्यासाठी होतं. त्यावेळेस मी नुकतीच डिओ मॅटीज नावाची गाडी घेतली होती. नुकतीच काही नाही, 65,000 रुपयाची पहिली गाडी घेतली होती. क्लास घ्यायचो म्हणून अण्णांच्या आग्रहास्तव जास्त गाडीवर फिरू नका म्हणून त्यावेळेस क्लास अगदी खडक माळेगावपर्यंत क्लास चालत होता. ठीक आहे, माणूस एक काळ थकतो, अडचण नाही. महाराज, आमचे 3 नंबरचे भाऊ आणि मी आणि रघुनाथ भाऊ आम्ही घेऊन अण्णांना शिर्डीला चाललो. आमच्या भाऊंनी विचारलं, अण्णा तुम्हाला याचा काही त्रास होतो का. ते म्हणले, हा त्रास झाल्यावर मला बरं वाटतं. मी काय बोल, लक्षात आलं, ज्या वेळेस हृदय हळू चालतं त्यावेळेस मला काय वाटतं म्हणे, बरं वाटतं. आमच्या 3 नंबरच्या भावांनी सरांनी त्यांच्याकडे असं पाहिलं, अण्णांना लगेच भाव कळाला का यांना काय पाहिजे, मी चुकीचं बोललो असं यांना वाटतं. आता आपल्याला चक्कर यावं असं कोणाकोणाला वाटतं, साधे चक्कर नकोय आपल्याला. एक चक्कर आले तरी आपल्याला 2-2, 10-10 हजार रुपयाच्या आधी MRI करून पाहावं लागतं. त्याच्यात काही निघालं नाही तरी माणूस चेक करतो. याचं नाव आहे चक्कर. विठ्ठल आमच्या सुशिक्षित लोकांमध्ये एक फॅड आहे बघा, तंदुरुस्त असताना ते ब्लड चेक करून पाहतं काय होतं का काय म्हणत. जोपर्यंत याला माहिती नव्हतं तोपर्यंत काहीच होत नव्हतं, पण जेव्हा माहीत झालं तेव्हा आजार वाढला. मी काय त्याला उगाच यग कळीन बस पाठगुडी. महाराज, मागे गप्पा चालल्या होत्या, मला तो विषय आठवला तरी आज अंतकरण भरून येतं.
विषय मी तुम्हाला सांगतो, देह सुद्धा देव होतो, मला हे सांगायचं आहे. महाराज ते हसल्यानंतर अण्णांनी सांगितलं, हो ना, जेव्हा माझा हृदयाचे ठोके कमी पडू लागतात त्यावेळेस माझ्या मुखातून आपसुक विष्णू सहस्रनाम सुरू होतं म्हणे, मला आठवावं लागत नाही. मी काय बोलू लक्षात आलं? आपोआप विष्णू सहस्रनाम सुरू होतं, मला ते आठवावं लागत नाही. आणि विष्णू सहस्रनाम पूर्ण होत आलं का माझं हृदय पुन्हा जसंची तसं होत. बाप रे, काय अवस्था आहे. गोविंद गोविंद मग गोविंद ते काया भेद नाही. एक देवातया आणि एक देवालया. विठ्ठल 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 नेहमी शब्द सांगतात, थोडं व्याकरण लक्षात घ्या. देवालया, देवालय या शब्दाचा अर्थ आहे लय म्हणजे घर. आलय या शब्दाचा अर्थ आहे घर. आयन या शब्दाचा अर्थ आहे घर. लक्षात ठेवा. श्री गुरु आमचे निवृत्ती नाना म्हणायचे, रामायण रामायण म्हणजे काय हो? आयन म्हणजे घर, आणि राम राहण्याचं घर म्हणजे रामायण. देवालय म्हणजे काय हो? देव राहण्याची जागा. मला सांगा, माती शिमिटापासून बनवलेलं मंदिर असतं, पण मल विक्षेप आवरणासहित जे असतं त्याला चित्त असं म्हणतात, त्याला अंतकरण म्हणतात, आणि ते देवालय आहे. देह प्रत्यक्ष देव रूपाने नांदतो. जगद्गुरु तुकोबारायांची भाषा आहे, देह प्रत्यक्ष झाला देव. देह काय झाला? प्रत्यक्ष. कायेने देव होता येतं. तुम्ही लक्ष देताय माझ्याकडे? थोडं राहिलंय आपलं. कायेने देव होता येतं, बीज जाळूनी किंवा बीज भाजूनी केलेलाही आम्हा जन्म. याचं तिसरं चरण आहे, आकारासी कैसा ठाव, आणि देह प्रत्यक्ष झाला देव. म्हणून संतांच्या देहाची पूजा करताना प्रत्यक्ष रूपाने देव म्हणून पूजावं लागतं. विठ्ठल विठ्ठल. 2000 मध्ये आमचे सद्गुरू पूजनीय प्रातस्मरणीय ब्रह्ममूर्ती लहरीनाथ महाराजांचं देह अवसान झालं 2000 सालामध्ये. मी काय बोलतो लक्षात आलं? 48 तास बाबांना बाहेर ठेवलं होतं. किती? 48 तास, ती पूर्ण समाधी होईपर्यंत. पण 48 तास पूर्ण झाल्यावर प्रत्येक पेरन पेर असं वाकत होतं, देह प्रत्यक्ष झाला देव. देहावर चैतन्य होतं, कुठे कापूस लावलेला नव्हता, नाकपुडीत नाही, कानात नाही, काहीच नाही. आणि ते आपल्या शिष्यांना नेहमी सांगायचे, अरे या चामड्याला आज फेकून द्या, जिथं फेकलं तिथं सोनं होईल. देह प्रत्यक्ष झाला देव. त्याचा साक्षीदार आहे आम्ही. 16 दिवस सप्ताह केला त्यावेळेस वाजवायला होतो. काय बोललो लक्षात आलंय का? 48 तास देह बाहेर ठेवल्यानंतर जिथे म्हटलं तिथे वागत होतं. याचं कारण आहे महाराज, ते शरीर तसं वागत होतं. नाहीतर काही मरताना सुद्धा सुईचे मरती नाही माणसं. एक व्यवस्था करून जातं समाजाच्या दुःखाची, स्वतः तर दुःख रूप राहतं. एक वर तांगड्या करून झोपलं महाराज, तसंच मेलं. रात्रभर न पाहिल्यामुळे ताईट झालं. सकाळी तिरडीवर बांधायचं, पण ते पाय त्याचे पश्चिमोत्तानासन असल्यामुळे, ते आसन आहे बरं काय, पश्चिमोत्तानासन, वरती पाय. आणि ते असं असल्यामुळे ते काढलं, पण ते पाय त्याचे असेच. तुम्हाला सांगायचं, तिरडीवर बांधायला पाय घेतले का डोक्याच्या बाजूने उठून बसायचे. व्यवस्था आहे सांसारिक माणसाची. मी नेहमी सांगत असो, आमच्या रमेश बाबांनाही माहिती आहे तसं, का आपण संसारी माणसाने जेवढं कमवलं तेवढी शेवटी गमावण्यासाठीच कमवलं. विठ्ठल विठ्ठल. अरे डॉक्टर दादा महाराज मनमाडकरांची अवस्था, डॉक्टर नारायण महाराज जाधव, या महात्म्यांकडे पाहिल्यानंतर असं वाटतं यांचे डोळे म्हणजे प्रभू विष्णूचे डोळे आहेत. यांचे चालते पाय म्हणजे भगवंताचे पाय आहेत. एक जाता जाता पुन्हा सांगू का, मला खूपच आठवतंय आणि अजून जाता जाता सांगतो. या गोष्टीला साक्षी आमचे रमेश महाराज पण आहे. ज्या वेळेस माझ्या अण्णांची शेवटची यात्रा निघाली त्यावेळेस अंत्यविधीला, त्या सोहळ्याला आलेल्या प्रत्येक साधकाला वाटायचं माझ्या कुटुंबातला कोणीतरी देह आता इथे जातोय, माझ्या कुटुंबातला. आणि प्रत्येक साधकाच्या डोळ्यातून पाणी येत होते. प्रत्येक साधक ढसढसा रडायचा. कारण काय महाराज? याचं कारण आहे देह प्रत्यक्ष झाला देव. अण्णा नेहमी म्हणायचे, अरे आमची कॅसेट कोरी, कोरी म्हणजे कळत ना तुम्हाला? पहिल्या कॅसेट जर कोऱ्या राहिल्या ना ना
तर त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग करता यायची. आपल्या कॅसेट आता कोऱ्या नाही, पुरीचं लिहिले, जावायचं लिहिले, आत्याचं लिहिले. काही कॅसेट इतक्या गरचटलेल्या बाबा मरून जाईल पण त्याचं रेकॉर्डिंग केलेलं सोडणार नाही. पाहत विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काया हे शरीर महत्वाचं आहे, सांभाळा याला. ओ याला सांभाळा. तुम्ही दावेचे वर्षाचे कीर्तन ऐकून त्याचा नाश नका करू, त्याचा लगेच नाश नका करू. मग असाही नाश येले म्हणून देवाकडे घ्या, म्हणजे त्याचा साक्षात्कार होईल. असाही नाश येले म्हणून काय करा, त्याला समर्पित करा. देह समर्पिजे देवा, होईल आघवा तुका म्हणे आनंद, या देहाचं समर्पण ईश्वरास अर्पण करावं. नेहमी 7 विधी सांगत असतो. एक समर्पण आहे, एक तर्पण आहे, एक दर्पण आहे, एक ब्रह्मार्पण आहे, एक स्वार्पण आहे, आणि तिसरं जीवात्म समर्पण आहे. लक्षात ठेवा. आता जो विधी करतोय आपण, आमचा मांदळे परिवार, कोणता विधी आहे? तर्पण. लक्षात ठेवा, हा विधी आहे. लक्षात ठेवा. तसा हा देह कामाचा आहे, याच्यात मिश्री टाकू नका, याच्यात तंबाखू टाकू नका. देह कामाचा आहे, महत्वाचा आहे तो. काय म्हणले, भजन संपल्यावर खाल्यानं काय होतं का? तो पाळी तोच खाला. ते म्हणले बाबा आमचं भजनी मंडळ घेतं पण भजन संपल्यावर घेतं. म्हणजे पाहत असं कस काय हो, नाही चालत ते. एखाद्याने नवीन माझ्यासारख्याने जर महागडी गाडी घेतली, आता पेट्रोल किंवा CNG इंधनाची घेतली, तर त्याच्यात काही इतर टाकून चालेल का? तसं माझ्या देवाने देताना शुद्ध दिलंय ना माय बाप आपल्याला, का त्यांना मिश्री लावून दिलं होतं. म्हणले त्याचं याचं पोट डांबरला का थोडी मिश्री लावत जा. असं असं का दादा? नाही नाही नाही, नका नका. माहीत असून सुद्धा आपलं जीवन जर अनियमितपणाने जो जगत असेल, त्याला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, त्यापेक्षा दगड सुद्धा चांगला. हे काही सिद्धांत जाता जाता लिहून ठेवलेत बाबा डायरीवर. समाजाला आपल्या संस्कृतीप्रमाणे वागता नाही आलं का मग समाज त्या नियमांवर अतिक्रमण करतो. मला वागता येत नाही म्हणून नियमच खोटे. भजन अमंगलवाणी करायचं नाहीये ना, हा जर नियम आहे ना, हा म्हणतो बाबा माझी या भक्ताची भोबडी हे बोली ते तो हो विठ्ठल या वडीले. हा दिंडीला जायचं नाही ना, न लगते साया पाहिलं घ्यायचं अहो. उलट वरून नामदेव महाराजांचे अरे तीर्थ ब्रह्मकाशी आणि नाळ असं सांगतात ते. हा लोक म्हणले अरे आपल्या घेऊ नये माय बाप. आपलं जीवन सुंदर असावं, हा देह सुंदर असावा, कोणी पाहिलं तरी त्याला प्रसन्न वाटावं. बऱ्याच लोकांकडे पाहून घरच्यांना आलं वाटतं, काल आलं. आमचे गुरुवारी डॉक्टर दादा महाराज मनमाडकर म्हणायचे, काही लोकांकडे पाहिल्यावर जे आपल्याला आठवलंय ते विसरून जात. वाक्य पावर का दादा महाराज कीर्तनात नेहमी सांगायचे. ते म्हणायचे काही लोकांचे चेहरे एवढे सुंदर असतात का त्यांना पाहिल्यावर जे आपल्याला सांगायचं होतं ते विसरून जात, आणि काहींचे चेहरे इतके सुंदर असतात का जे आठवत नाही ते सुद्धा आठवत. हा म्हणजे चेहरा हा आपला आरसा आहे. विठ्ठल विठ्ठल. या मला एकच जाता जाता सांगायचं, आज मी एका सिद्धांताचा बाद करणार आहे. तो म्हणजे असा, शरीर नाशवंत म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. नका तुम्ही चार्वाकवादी होऊ, नका नास्तिकवादी होऊ. एक दिवस जळायचं म्हणून त्याच्यात काहीतरी टाकून त्याचा नाश करू नका माय बाप. चार्वाकवाद्यांचं म्हणणं आहे हा देह असा जळणार आहे, तसा जळणार आहे, मग यांचा नाश करून टाका. हा भाव शरीराचा नाहीये. या शरीराकडून चांगलं काहीतरी काम करून घ्या. याची व्हॅलिडिटी 100 वर्षाची आहे. म्हणून नाथ महाराज म्हणतात, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव म्हणा अनुदिनी, तुम्ही वासुदेव म्हणा अनुदिनी. दररोज म्हणा,
अहो अनु या शब्दाचा अर्थ आहे क्षणभर सुद्धा वासुदेवा वाचून जाऊ नका. वासुदेवाला एक क्षण सुद्धा विसरू नका. कारण एक असं आहे महाराज, याची व्हॅलिडिटी संपत आली आहे. काही लोकांना मेसेज येतात, पा उद्या तुमचा बॅलन्स संपणार आहे. ते म्हणले उद्या मग बॅलन्स संपणार, ते आजच तयारी करतो, याच्याकडून उसने घे त्याच्या. हा शहाणा रिचार्ज वालाय. काही कार्डांची व्हॅलिडिटी संपली तरी अजून रिचार्ज करीना. कार्ड म्हणावं, मी त्या कार्डांना आउट ऑफ रेंजचे कार्ड म्हणतो. विठ्ठल 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 महाराज सांगायचं आहे, हा देह आहे चांगला आहे, गरजेचा आहे. कारण इतर देहाला परमार्थ करता येत नाही. तुमच्याकडे कितीही सुज्ञ बैल असला तरी परमार्थ करता येणार नाही. तुमच्याकडे 15 लिटर दूध देणारी जर्सी गाय 1,25,000ची असली आणि तिला जर तुम्ही सांगितलं, बाई म्हण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, कोणाला? हा, जर्सी गायला. गायला नाही म्हणत मी, जर्सी गाय सांगतो. कारण गावठ्या गायला एवढं 15 लिटर दूध नाही, एवढी माग नाही ती. महाराज, हा देह महत्वाचा आहे. मनुष्य देह ऐसा निधो, साधिल ते साधे सिद्ध, करो ने प्रबोध, संत पार उतरले. मनुष्य देह ऐसा याच्यावर मी एक प्रमाण तुम्हाला जाताच असं एक दृष्टांत. ज्याच्यासाठी जी वस्तू दिली ती त्याच्यासाठी जर वापरली नाही तर तो या मृत्यू लोकातला गुन्हेगार आहे. गुन्हेगार. सोमवारचा बाजार आहे. बाजाराच्या दिवशी दोघं पती पत्नी संगनमताने बाजार करण्यासाठी गेले. ठरून पावतीत लिहिलेलं होतं, टोमॅटो कापण्यासाठी, वांगे कापण्यासाठी घरात चाकू नाहीये. चाकूच म्हणतात तुमच्याकडे? काय बोलतोय मी? चाकू नाही. संगनमताने बाबाजी महाराज निर्णय असा झाला की आपल्याला चाकू आणणं गरजेचं आहे भाजीपाला कापायला. दोघांनी संगनमताने आणला. ठरलं होतं, हे काय ठरलं होतं? फक्त भाजीपाला कापायचं. बर. एक दिवस पतीला राग आला. दोघांची चिडचिड होता होता किचन ओट्यापर्यंत पतिराज गेले. ते भाजी कापण्याचा चाकू ओट्यावर पडलेला होता, किचन ओट्यावर. राग आला. आजपर्यंत दोघांनी ठरवलं होतं चाकूने फक्त भाजीच कापायची. आज मात्र याने आपल्याच पत्नीच्या पोटामध्ये तो चाकू घातला. पत्नी मेले. पुढचे परिणाम तुम्हाला माहित आहे. त्यांना पोर्च मध्ये ते पुढे तुम्हाला माहिती आहे आपले लोक काय काय करतात ते. जाऊ द्या, असंच केलं असेल तसंच केलं असेल. पुढचे परिणाम असे, पोलीस आले, फाशी झाली, न्याय देवतेने फाशीची शिक्षा दिली. मला एक सांगा, चाकू दोघांच्या संगनमताने ठरला कशासाठी वापरायचा? भाजी कापण्यासाठी. थोडा वेगळा वापर केला तर शिक्षा कशाची झाली? फाशीची. आपलं आणि देवाचं जन्माला येण्याच्या आधी ठरलेलं आहे. कारण देव आपला पती आहे, आपण सर्व त्याचे पत्न्या आहोत. आमिर खुसरो म्हणतो, गौरी सोवे शेज पर मुख पर डारे केश. आमिर खुसरोच्या पहिल्या होत्या. आमिर खुसरो जरी पठाण असले तरी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे मोठे भगवत भक्त होऊन गेले. तो आमिर खुसरो म्हणतो, माझ्या केसामध्ये कृष्ण आहे म्हणे. काय सांगितलं? माझा नवरा माझ्या डोळ्यासमोर असताना मी जावं म्हणून आमिर खुसरो जसा वृद्धापकाळाकडे जाऊ लागला तसे स्वतःचे केस डोळ्यासमोर घेऊ लागला. केस, कारण माझे केस म्हणजे काही नाही. आमिर खुसरोने एक दिवस जाता जाता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे केस पाहिले होते, दुसरं काही नाही. देवाच्या केसाकडे पाहून एवढा भाळला हा केस. अजून बाकीचं पाहिलं असतं तर देवच झाला असता. विठ्ठल ठल ठल विठ्ठल महाराज त्या केसांकडे पाहिलं, मला भगवंतासारखे केस तयार करायचे. कोणासारखे? भगवंतासारखे. आणि म्हणून कृष्ण म्हणून केस वाढू लागला. पुढे बोलायचंय मला. आमिर खुसरो गेला. त्याच्या आधी आमिर खुसरोने सांगितलं, हे साधकांनो, माझी इच्छा आहे का माझा परमात्मा माझ्या डोळ्यासमोर असावा. ज्यावेळेस तुम्ही मला जाळणार आहे, ज्यावेळेस मला तुम्ही स्मशानात नेणार आहे, त्यावेळेस मात्र माझे केस डोळ्यावर ठेवा आणि मग मला अग्निस्पर्श करा. चमत्कार असा घडला तात्या
की आमीर खुसरोची ज्या वेळेस रक्षा विसर्जनासाठी गेले त्यावेळेस सर्व हाडं जळलीत, केस तशीच शिल्लक राहिली. याला देह प्रत्यक्ष झाला देव म्हणतात. विठाल विठाल. चला मला आपण देवाला वचन दिलंय ज्याच्यासाठी जे त्याच्यासाठी वापरणार. हो प्रमाण तुम्हाला माहित आहे. देव दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बादिकेचा. पण माय बापाओ म्हणून हे शरीर काया देवासाठी अर्पण करा. ओ वैष्णव मानो जया अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया. तन मन धन करू देवासी अर्पण. देवाला शरीर अर्पण करावं. देवा हे तुझं आहे, देवा हे तुझं आहे. आणि एकदा का त्याच्याकडे दिलं ना महाराज आपल्याला भार होत नाही. माय बापाओ काया वाचा. वाचा कधी कधी काया कीर्तनात राहते पण वाचा नाही राहत. महाराज का ग तुझं बरं आहे का? कुठे कीर्तनात आय म्हणतो इकडे लक्ष द्या. ते म्हणले लक्ष आहे आमचं, तो चालू दे. लक्ष आहे आमचं. महाराज तुमचं बरं आहे का? वाचा नाही राहत. आणि या वाचेच्या परिणामापुढे कीर्तनात आलेले लोक बेडूक झाले. वाचेच्या परिणामामुळे. मला प्रमाण नाही पाहिजे, मी काय सांगतो. वाचेचा परिणाम काय म्हणले बोलल्यानं काय होतं? कारण मी सहज बोललो होतो. ए भाऊ असं चालत नाही, मी मजाकवार बोललो. त्याची सुद्धा शिक्षा आहे. आपल्या वाचेने जर आपली सहजतेने कोणाचं मन जरी दुखवलं असेल तर त्याची सुद्धा शिक्षा आहे. माझी गोमाता सर्व अंगानं पवित्र आहे पण वाचा खराब झाली नरक सेवन करावं लागलं. सर्व अंगाने पवित्र आहे माझ्या गोमातेचं, कुठेही दर्शन घेऊ शकता महाराज तुम्ही, पण नरक सेवन करावं लागलं फक्त वाचामुळे. म्हणून जगद्गुरु तुकोबार म्हणतात आमची वाचा असे काही बोलत नाही. वाचा बोलो वेदनीती करू संती केले ते. आता महाराज तुकोबारांचं प्रमाण आहे. टिंबाच्या जागेवर तुम्ही जाणकार लोकांनी गाथ्यात पाहून घ्या. माझी वाचा वेद सोडून जर दुसरं काही बोलेल तर तुकोबारांनी वाचेला शिवी दिली. वेदबाह्य तोंड बोलते जे टिंब त्याचे काळे मुख जना दावी. ते माझी पात्रता नसल्यामुळे ती शिवी मी इथे म्हणू शकत नाही. ती शिवी दिली आहे महाराज. कोणाला? आपल्या वाणीला. लोकांना तोंडात मारून कधी घ्यावं लागत नाही माहिती. आता हा मन आहे ना, मीच तोंडात मारतो. का बरं? चुकीचं बोलल्यामुळे. चुकीचं बोलल्यामुळे. म्हणून काया. आता वाणीचा दोष तुम्हाला माहिती आहे. द्रौपदी मातेला सुद्धा वाणीचा दोष म्हणून महाभारत झालं. तुम्हाला माहिती आहे आंधळ्याची पोरं भल्यांची गंता वाचेमुळे गेली. म्हणून माझं तर असं मत आहे, मी वैयक्तिक असं या मताचं आहे, मजाकवार सुद्धा कोणाला वाचेने बोलायला जाल तर समोरचा मित्र म्हणून कदाचित माफ करेल, पण कर्मात जर त्याचा प्रवेश झाला तर ती माफी नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो म्हणून वाचा सुद्धा देवाला अर्पण. काया वाचा मन. मन सुद्धा साधक हा देवाला अर्पण करत असतो. आता मन अर्पण करणं एवढी सोपी गोष्ट आहे. अरे मना तू वांझटा, अरे मना तू वांझटा, सदा हिंडासी कर्मठा, हिंडासी कर्मठा, वायासी नशील रे फुकटा, वायासी नशील रे फुकटा, विठ्ठल विनटा सिर होई. अरे मना तू पापिष्टा, अरे मना तू पापिष्टा, स्थिर होशी. अरे मना तू पापिष्टा, अरे मना तू पापिष्टा, अरे मना तू पापिष्टा. अरे मन एवढं चांगलं आहे का महाराज? मन सुद्धा त्याला देवाकडे न्यावं लागतं, कारण हे मन चांगलं चिंतन करत नाही. 13 वर्ष वनवासात राहून मनाने सोन्याचं हरिण दाखवलं नाही, पण दुःख जवळ येत आहे आणि म्हणून नारदाच्या शापाचा आठव होतोय. म्हणून मैयेने आजच सोन्याचं हरिण पाहिलं, मनात आलं सोन्याच्या हरणाची. बोला पुढे, बोला गे. अहो ते व्हिडिओ मध्ये येईल ना, तुम्ही बोलले तर ते म्हणले अहो
तिथं कीर्तनकारच कीर्तन करीत होता, यात नवल नाही. श्रोते सुद्धा कीर्तन करायचे. जंगले महाराज शास्त्रींचं हे वाक्य. जंगले महाराज शास्त्री म्हणतात कीर्तन हे सर्वांनी मिळून करावं, म्हणून कीर्तनाची गुण मर्यादा आहे. चला महाराज, मला सांगायचंय, एक मन कर्णाकडे पळालं, देव जवळ आहे. महाराज दुःख भोगावं लागलं. आता या मनावर कितीतरी सांगता येईल तुम्हाला. बरं, ते मन इतकं अवघड आहे ना महाराज. नाव आहे पण अवयव नाहीये. त्याचं काय नाव आहे? बोला पटकन. नाव आहे पण काय नाहीये. कुठे बरं मन? बरं, चित्त, मन, बुद्धी, अहंकार, मला सांगा या सर्वांना दाखवण्यासाठी किती 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 बारीक चिंतन आहे. मला सांगा या मनाची नेमकी काय अवस्था आहे. मला तरी असं वाटतं महाराज, गुलाबजाम बनवायला काही पाक पदार्थ एकत्र करावे लागतात, जिलेबीचे पदार्थ बनवायला काही एकत्र करावे लागतात, पण मन बनवायला काय एकत्र करावं लागतं? एक सांगू की तुम्हाला, आमचे भागवतकार नाथ बाबा बोलतात, मन त्याचंच नाव आहे वा कल्पनाची सावयव. माऊली ज्ञानोबरायांची उभी. मग वा या मन हे नाव कल्पना आहे. मन ही काय? कल्पना आहे. महाराज तुम्हाला एक जाता जाता सांगू का, कल्पनाचं कल्पनेशी जास्त जमतं. कोणाचं? कल्पनाचं कल्पनेशी जास्त. जाता जाता उदाहरण सांगू. सीतामाईच्या अंतकरणात कल्पना आली, बाहेर जे हरिण ते खरंय खोटं आहे? अरे बोला गे, खोटा आहे. तो खरा कोण आहे? मारीचे. बर, बाहेर जो आता हरिण निघून गेल्यावर बाहेर जो रावण ब्राह्मण रूप घेऊन येणार तो खरा आहे खोटा आहे? खोटा आहे. तो ब्राह्मण आहे. वरून सर्व कल्पित असल्यामुळे सर्व कल्पयुक्त लोक एकत्र आल्या का त्यांचं लवकर जमत आहे. सर्व तुम्हाला सांगायचं म्हणजे सर्व बिडी पिणारे लोक एकत्र आले का पटकन त्यांचं जमत. तंबाखू खाणारे एकत्र आले का एकत्र आल्यानंतर पटकन जमत. 4-5 महाराज लोक एकत्र आले का त्यांचं नाही. म्हणजे तुम्हाला मान्य घे विठ्ठल. याचा अर्थ असा आहे, बिडी पिणारे यांच्यापेक्षा मला काय सांगायचं लक्षात ठेवा महाराज. पुढे बोलायचंय मला, हे मन दाखवता येत नाही, पण मन हे नाव कल्पनाची सावयव. कुठला अवयव नसताना पण महाराज दुःख होतं मनाला. दुःख कुठे होतं? मनाला. कोणी बोललं तर कोणाला कुठे लागतं? मनाला. म्हणून माऊली ज्ञानोबरायांचा अभंग आहे, अरे मना तू पापिष्टा हो सांगेल सदा हिंडाशी कर्मठा. काही लोक म्हणत असे आता आवरायला पाहिजे नाही. मनात काय येऊ शकतं महाराज. मन काय करील सांगता येत नाही. मनाचं काम कसं आहे तुम्हाला सांगू का, त्याला जर मोकळं सोडलं का ते आपला काटा काढल्याशिवाय. एका साधकाला साधना करता करता भूत प्रसन्न झालं. काय प्रसन्न झालं बरं? त्या भूताचं असं होतं, त्याला प्रसन्न झाल्यावर ते म्हणले, बोल तुला काय पाहिजे? ते म्हणले मला काय पाहिजे म्हणजे, अरे आम्हाला संसाराची गोडी, मला संसारच पाहिजे. ते म्हणले संसारातले सर्व कामं करशील? म्हणले लागल ते कामं करेल. रात्री 12ला लाईट आली तरी 12वर जाईल, घाबरू नको. कोण म्हणलं हे? भूत म्हणून. भूताचा चालला विषय, आपल्यातलं कोणाचं सांगत नाही. मला पुढे बोलायचंय, हे भूताने एकाच मर्यादेत आलं महाराज. त्याला एकच इच्छा होती, मी तुझं सांगल ते काम ऐकेल, पण काम संपलं का तुझा काटा काढी. कोण? भूत म्हणून. ते म्हणले आमच्या खूप काम आहे रे, तुला काय वाटतं? 12वर गेलं का लाईट जाते, पुन्हा चालू करायला जावं लागतं. काय मोटर? घाबरू नको, मी 12वर राहील, तू तिथं वाटलं चालू करायला राहील. कामं लागेल तेवढी. महाराज भूत आहे. याने रात्रीतून कामं सांगितली, नाना प्रकारची कामं सांगितली. शेतकऱ्याची कामं म्हणा का नोकरीवाल्याचे कामं म्हणा, कामं कधी उरकत नाही आणि आपण कधी निवांत होत नाही. भूत कामं करू लागलेलं आहे, कामं करू लागलेलं आहे. हो, सर्व कामं शेतीतली संपली महाराज. पण भूताचं वचन होतं, कामं संपली गुरव माऊली का मी तुला. महाराज हे आगल्या दिवशीच अन्न सोडून दिलं यानं. एक दिवस महात्म्याची भेट झाली. महात्म्याने सांगितलं, भाऊ का बरं एवढा टेन्शन मध्ये? ते म्हणले काही नाही. लकी ड्रॉ गेला का? ते म्हणले ते गेलं तरी चालेल.
गारा झाल्या, गारा भाऊ द्याव बाबा, पुढच्या वर्षी कांदे लावू, मनापर्यंत दुःख काहीच नाही. पण एकच आणलं म्हणले घरात, ते म्हणले कामच संपलं का तुला, खाऊन घेऊ महाराज, कामच संपलं का खाऊन घेऊ महाराज. साधू म्हटलं बस ना, भूतालाच मार्गी लावायचं आहे ना, आम्ही भले भले भूत मार्गी लावले, तू घाबरू नको. महाराज आम्ही भल्या भल्या भूतांना मार्गी लावलं, जगाला जे झडपतं ते सुद्धा आम्ही मार्गी लावलं, हे तुझं छोटं भूत आहे, घाबरू नको. म्हणजे काय करायचं, एक मलखांब तयार करा अंगणामध्ये. काय तयार करा, मलखांब. राहिला नाही आता, आपले पोर घरीच मोबाईलवर मलखांब खेळून राहिले, जायवर ये खाली मलखांब, नाही लक्षात आलं तुमचं, वर लोटायचं खाली ओढायचं, मलखांब घरीच पोरांचं चालू आहे. आणि आम्हाला म्हणजे सर आमच्या पोरात थोडा बदल नाही, कसं काय होईल, होईल का काय, सरांनी काय ठेका घ्यायला, तू घरी फोन पाहतो, पोरं कस काय सुधारतील, विठ्ठल ठल विठ्ठल. हो जाऊ द्या, घरीच मलखांब असतो, जाऊ द्या. मलखांब म्हणजे एक तो कुस्तीतला एक प्रकारे, आमचे तात्या त्यावर सविस्तर तुम्हाला एका दिवशी बैठकीत सांगतील. लक्षात आलं, हे जुने लोक महाराज तंदुरुस्त होते. मला पुढे बोलायचं आहे. बर, मलखांब काम संपलं का त्याला सांगायचं हा मलखांब आहे, वर जाय खाली आहे, वर जाय. कोणाला काम सांगितले हे, ते म्हणले भारी काम झालं, बारे देणं संपलं का भूताला सांगायचं कुठे जाय, वर जाय खाली आहे. महाराज आज हे टेन्शन मुक्त झालं. मध्येच पाणी लागत असं, हे भूता पाणी आण, पाणी झालं का लगेच मलखांबावर सांगायचं वर जाय खाली आहे. हे मन नावाचं भूत आहे, याला मोकळं सोडू नका. मग सद्गुरूच्या अनुग्रह प्रबोधावर आरूढ व्हा. कशाला जीवन व्यर्थ गमावतात. मला सांगा, ब्रह्मज्ञानाने देव मिळाला असता तर नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव म्हणजे काय. मी तुमच्या पाया पडून बोलतो, मी तुमच्या पाया पडून बोलतो. आत्मज्ञानाने जर देव मिळाला असता तर ते आत्मानंद आघावे ते का निजानंदी न्हाले. म्हणणं काय, मी काय बोलतो लक्षात ठेवा. शाळेतल्या पुस्तकी ज्ञानाने जर आपण सुखी झालो असतो तर प्रत्येक शाळेत शिकत असलेल्या किंवा शिकवत असलेल्या शिक्षकाला असं वाटलं असतं मी रिटायर व्हावं. मी काय बोलतो लक्षात आलं, असं वाटलं असतं एखाद्या नोकरी करणाऱ्याला नोकरीत जर आनंद आहे तर मी लवकर रिटायर व्हावं, असं कोणाला वाटलं असतं. मला जाता जाता सांगून जाईल, ज्ञान वृथा आहे जर आत्मज्ञान नसेल. वृथा म्हणजे व्यर्थ आहे. एकच जाता जाता सांगेल, ज्याची नासाग्र दृष्टी आहे. सद्गुरू डोंगरे महाराज म्हणतात 4:30 ते 5:30 दरम्यान ज्याला जाग येते त्याच्यावर सद्गुरूची कृपा आहे. सद्गुरूची कृपा आहे आणि तो सद्गुरूच्या कृपेला पात्र झाला. कारण काया वाचा मनाने तो विष्णुदास झाला. काम क्रोध त्यास बाधिते ना, काया वाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधिते ना. काम काय क्रोध काय तुम्हाला माहिती झाली. क्रोधा सवे भेटी तोंडा संगी नरकलोटी. आपण कितीतरी काम काम हा विषय फार अवघड बरं का. हा काय कीर्तनात आल्यावर सुद्धा शांत राहत नाही. सांगू उभी सांगू नको ना, सांगतोच जाऊ द्या. आमच्या आदरणीय एकनाथ महाराज सद्गिरांची हो दासबोधामधल्या गोड ओव्या आलेल्या आहेत. बोला, श्रोते कीर्तनाशी येती तरी ते बायकांकडे पाहती, सोरुणी आणि येते पादत रायणी. लक्षात आलं, भल्या भल्यांची हाजेरी गेली दासबोधात. पण दुर्दैव आहे आमचं, एखाद्या मुसलमानाने कुराण खोटे असं सांगितलं नाही, आमचं दुर्दैव म्हणतो. मी काय बोलतो लक्षात आलं. एखाद्या ख्रिश्चनाने बायबल खोटा असं सांगितलं नाही, पण आमचीच मंडळी दासबोध खोटा असं सांगायला लागली. ऐकून कधी कधी असं वाटतं नसतो शिकलो ते बरं झालं असतं. किती दुर्दैव आहे. वेगवेगळे पंथ, वेगवेगळ्या त्या पंथाच्या वाटचाली, त्याच्यामध्ये ज्याने त्याने आपल्या पंथाचा उदो उदो करायचा आणि त्यांना खोटं ठरवायचं आणि आलेला परमार्थ हाताशी कोणाच्या तरी तोंडातून काढून बंदळी घालून द्यायचं. नाही महाराज, हे आपलं जीवन नाही. दासबोध हा समर्थांचा कलियुगातला महत्वाचा ग्रंथ आहे. श्रोते निरूपण नावात ही ओवी आलेली आहे. इथे सुद्धा काम शांत नाहीये, क्रोध शांत नाहीये, आपलं जीवन व्यर्थ आहे. कितीतरी मोठं आवडून एका पुरतं संपलं पाहिजे पण क्रोध शांत होत नाही. पण एक सांगू तुम्हाला, डोंगरे महाराज भागवतामध्ये म्हणतात बर का, क्रोधेन ज्ञान नाशेन लोभेन भक्ती नाशात.
क्रोधाने ज्ञानाचा नाश, लोभाने भक्तीचा नाश. क्रोध ज्ञान किती तुम्हाला सांगू का, ज्ञानाचं ध्यान असलं पाहिजे. मी जाता जाता सांगतो आणि थांबतो एवढ्यावर गड्या. ते विश्वासी मला पुढे बोलायला वेळ मिळणार नाही. मला एवढंच सांगायचंय सर, ज्ञानाचं ध्यान असावं, ध्यानाचं कर्म असावं, कर्माचा भोग असावा आणि भोगातलं शांती असावी. गीतेचं तत्व आहे. मला एक सांगायचं, जॉर्ज वॉशिंग्टन नावाचे एक मोठा विचारवंत होऊन गेला. माझ्या मते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते का सर, मला सांगा बरं का, ते सहज आठवलं. ध्यान सांगतो, ज्ञानाचं ध्यान सांगतो, बरोबर ना सर. राष्ट्राध्यक्ष होते सर्वात प्रथम नाना यांनी शाळेमध्ये शिपायाचं काम केलं. जॉर्ज वॉशिंग्टन यांनी घंटा वाजवायची आणि पुस्तक हातात घेऊन बसायचं. घंटा वाजवली का पुस्तक हातात घेऊन बसायचं. जेव्हा जेव्हा मधली सुट्टी होईल, मधल्या सुट्टीत आठवण द्यायची ज्ञानाच्या ध्यानाची. आठवण अशी होती, घंटा वाजे घन घन घन, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष वॉशिंग्टन. पोरं हसायचे, ये मामा आहे, ये शिपाई, हे कसलं काय राष्ट्राध्यक्ष. पोरं हसले का यांना बरं वाटायचं, कारण ध्येयाकडे जाणाऱ्या माणसाला लोक हसतातच. आपला हेतू साध्य करण्यासाठी गवळण जी निघाली तिला लोक हसलेच. जगद्गुरु तुकोबारायांना लोक हसलेच, माऊली ज्ञानोबारायांना लोक हसलेच, आणि आजही विद्वान कीर्तनकारांना लोक हसतातच. हे कुठं समाजाला चालत का? मग काय चालत, काय चालत? नरकात आले तर तिकडे जातात. अरे तुकोबाराय म्हणतात, भजन अमंगळवाणीने केलं तर नरका जाणे चुकीन. चला मला पुढे बोलायचंय महाराज. हो, बेल वाजली का घंटा वाजे घन घन घन, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष वॉशिंग्टन. लोक पोरा हसू लागले. काय म्हणले, काय अरे काय याला काय ज्ञान आहे का ते म्हणे. महाराज ज्ञानाचं ध्यान करता 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 ध्यानात कर्म प्राप्त झालं. वॉशिंग्टन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. व्यास महाराज ध्यानी ध्याता पंढरी राया, मना सहित पलटे काया, ध्यानी ध्याता पंढरी राया, मना सहित पालटे काया, मना सहित पालटे काया, मना सहित पालटे काया. ध्याये धाजानुभावं धृतशरधनुषं बद्ध पद्मासनस्थं पीतं वास. हे भगवंताच्या ध्यानाचे रूप आहेत. ध्यान पलटलं, काया पलटली. काय पलटली? काम क्रोध त्यास बाधिती ना. आता माझं माझं नाहीच हो, माझं हे माझं नाही आणि दुसऱ्याचं सुद्धा माझं नाही. मी आणि माझी आठवण विसरले जयाचे अंतकर. माझं तर माझं राहिलंच नाही, पण या जगातलं दुसऱ्याचं सुद्धा माझं नाही असा विश्वास परमात्म्यावर आहे का तो माझा आहे, आता मी त्याची सकळ संपदा भोगीन असा विश्वास परमात्म्यावर आहे. अभंगाचं प्रथम दुसरं चरण. विश्वास तो करी स्वामी वरी सता, विश्वासी तो करे स्वामी वरी सता, विश्वासी तो करे स्वामी वरी सता, विश्वास करे स्वामी वरी सता, विश्वास करे स्वामी वरी सता, विश्वास करे स्वामी वरी सता, विश्वासित करे स्वामी वरी सता. सकळ भोगिता होय त्याचे, सकळ भोगिता होय त्याचे, विश्वास ते करे स्वामी वरी सता, विश्वास करे स्वामी वरी सता. ओ गळ भोगिता होय त्याचे, सकळ भोगिता होय विश्वास तो करे स्वामी वरी सता, विश्वास तो करे स्वामी वरी सता. जगद्गुरु तुकोबारायांची भाषा आहे विश्वास. मला एक सांगा, एखाद्या नववधूचा आपल्या पतीवर असलेला विश्वास वराच्या संपत्तीचा मालक मालकीन बनवते. महाराज मालकीन. हे काय बोललो?
एखादी कुवारी मुलगी ज्या वेळेस विवाहित होते, वधूवरा करिता पाणी ग्रहण, साक्षी देव द्विज हुतासीन, इतर स्त्रिया माते समान स्वदारा गमन नेमे वेदिले. एकदा का पाणी ग्रहण केलं रे केलं का त्या कुळातली स्त्री या कुळात येते आणि या कुळाची मालकीन होते. मारे विश्वास. वेळ झालाय पण 2 मिनिटं घेतो. श्री गुरु दुंडा महाराज देगलूरकरांच्या अमृत अनुभवामध्ये एक गोड दृष्टांत आलेला आहे विश्वासावर. मला सांगणं ते क्रमप्राप्त आहे. मी आपली माफी मागेल एक 5-10 मिनिटं वाढली तर. खरं तर मला एक घाई आहे. आमचे सरांना माहिती आहे, दोन्ही सर मला हे जाणं आहे, पण हा विषय अपूर्ण जर सोडून गेलो तर मला ते करमणार नाही घरी गेलं. तुम्हाला काही नाही वाटत त्याचं, तसं काही नाही. जेवढं लवकर आवरलं तेवढं बाबा चांगला. विठ्ठल विठ्ठल. मला करमणार. कसं आहे, जावई सासरवाडीला यावान जर तो अर्ध्या पोटी गेला तर सासूला किती अपमान वाटेल. तसं माझ्या कुटुंबात माझे एवढे नातेवाईक आल्यावर त्यांनी जर 2 चतकुरीची भूक टाकून जर गेले तर ते मला बरं वाटलं नाही. त्यामुळे जाता जाता राजाही प्रधान आहे, दोघांचा अमाप एकामेकावर विश्वास आहे. श्री गुरु दुंडा महाराज देगलूरकर सांगतात, इतका विश्वास आहे राजामध्ये दुष्काळ पडलाय. हे दोघही राजा आणि प्रधान रडू लागलेत. काय करावं प्रजेला सुखी करण्यासाठी? काय हे प्रभू, अरे माझ्या प्रजेला सुखी कर. असे राजे व्हावा हो, असे राजे व्हावा. प्रजा दुःखी म्हणून स्वतः रडावं. मिळत नाहीये सध्या राजकारण्यात असा राजा. राजकारण्यांमध्ये असा राजा सध्या मिळत नाहीये. रडावणारा मिळतोय, आश्रू पुसणारे नाही. विठ्ठल विठ्ठल. चला महाराज. म्हणून दोघांना राजमहालात करमत नाहीये. दोघही जरा युद्धाच्या कधीतरी प्रसंग येईल म्हणून काही धनुर्विद्येची प्रॅक्टिस करण्यासाठी जंगलात गेलेले आहे. थकले आहेत. थकले म्हणून दुपारी 12:20 एका झाडाखाली पहुडले. 12:20 आणि पहुडले म्हणून 2 पक्ष्यांमधला संवाद असा चाललाय. ती पक्षीनी विचारते, बघ महाराज स्वामी, त्या पक्षाला विचारते, महाराज स्वामी, या आपल्या झाडाच्या सावलीला पहुडलेले जे राजा आणि प्रधान आहे हे फार दुःखी आहे. राजामध्ये पाऊस नाही, आपल्यालाही प्यायला पाणी नाही. ते म्हणले, आपल्या जवळच आहे पाणी आणणं, पण करील कोण? तो पक्ष्यांमधला पती त्या पक्षिणीला सांगतोय, सोपं आहे म्हटले, गावाच्या बाहेर तळ आहे, त्या तळ्यामध्ये राजेच्या मानेचं एक रक्ताचा थेंब काढून तळ्यामध्ये जर शिंपडला, कोणाच्या? राजेच्या मानेचा. आपल्याला नुसता विरोधी पक्षातला माणूस चांदवडला यायचं म्हणलं तर रस्ता बंद करावा. राजेच्या मानेचं रक्त काढायचं गोष्ट सोपी घेऊ. महाराज हे ऐकलं त्या पक्षिणीने. म्हणले, स्वामी हे अशक्य बात आहे, ही अशक्य गोष्ट आहे. म्हणले, राजाची जखम लगेच बरे होईल. म्हणले, कशी? त्या तळ्याच्या शेजारी एक झाड आहे, त्या झाडाचे 2 पत्ते तोडली का राजाच्या जखमीला लावली का राजा लगेच बरा. प्रधानजीला भाषा पक्ष्यांची कळायची. कोणाची? मोर्चावाल्यांची नाही. मी कोणाला बोलतो? राजा आणि प्रधानजीला भाषा कोणाची कळायची? पक्ष्यांचे हितसंबंध जोपासणारे प्रधान आणि पक्ष्यांच्या जाणीवेची संवेदना अंतकरणापर्यंत पोहोचणारे राजकीय नेते असावे. विठ्ठल विठ्ठल. प्रधानाला आनंद झालेला आहे. प्रधानाने मागचा पुढचा विचार केलेला नाही. पाणी नाहीये प्यायला म्हटल्यावर काही करायचं म्हणून राजाच्या म्यानातली तलवार काढली आणि राजाच्या पोटावर जाऊन बसला. असा वरून तलवार काढली. राजा डोळे पाहू असा प्रधानाकडे पाहू राहिला. काय करत? तलवार काढली. तलवारीवर बोट फिरून पाहिलं, हो भरपूर धारे. हळूच तलवार मानेला लावली, रक्त काढलं, तलवार टाकून दिली. मानेचं थोडस रक्त घेतलं आणि पळत तळ्याकडे गेला. तळ्यात रक्त शिंपडलं, पाणी वाहू लागलं. पण राजा इथे झोपलेला आहे. राजा अजून काही विचारत नाही. तळ्याच्या पलीकडच्या बाजूला गेला, वनस्पतीचं पान तोडलं, जखमेवर लावलं, राजा बरा झाला. काही विचारलं नाही राजाने, एक शब्द नाही विचारला. श्री गुरु दुंडा महाराज सांगतात,
जवळजवळ 3-4 महिने झाले. प्रधान म्हणतो एकदा तरी राजाने मला विचारायला पाहिजे होतं, असं का केलं. 4 महिने झाल्यावर प्रधाने सकाळी सकाळी राजे साहेबांसमोर हात जोडले. राजे साहेब, 4 महिन्यापूर्वी मी तुमच्या गळ्यातलं रक्त काढलं, तळ्याला पाणी आलं, प्रजा सुखी झाली, पण एकदा तरी विचारायला पाहिजे होतं. निदान मी तुमच्या छातीवर बसलो तेव्हा तरी तुम्ही घाबरायला पाहिजे होतं. राजा बोलला, हा प्रधानच असा होता का जे करील ते प्रजेच्या आणि माझ्या हितासाठी करील, हा माझा विश्वास आहे. हा माझा विश्वास आहे, त्याच्यात माझा आणि प्रजेचं हित राहणार आहे. महाराज, प्रधानाच्या डोळ्याला पाणी आलं. एवढा जर विश्वास असेल तर सकळ भोगिता होय त्याचे, सकळ भोगिता होय त्याचे, सकळ भोगिता होय त्याचे. जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, बार कुमार, 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 बार कुमार. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राये तेथे. चित्त निर्मळ जर झालं तर आमच्या गवळणीने सांगितलं, बाई हरी यावे हृदय मंदिरी, नाही कोणी दुसरी घरी. चित्त निर्मळ झाल्यामुळे बीपी शुगर काही राहिलं नाही, कारण अंतकरण हे सर्व रोगाला निमित्त आहे. म्हणून तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. ज्ञानेश्वर मावली, ज्ञानराज मावली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानादी तुकाराम, माऊली, ज्ञानादी तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानादी तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानादी तुकाराम. तुकाराम 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 पुंडली गवरदा हरि विठ्ठल ज्ञानदेवा पंढरीनाथ भगवान श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज नमः पार्वती पदे तुकाराम 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 तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ,
तुका म्हणे चित्त करावे निर्मळ तुका म्हणे चित्त करावे निर्मळ म्हणे चित्त करावे निर्मळ तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येऊन गोपाळ राय तेथे 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 विश्वासी तो करे स्वामीवरी सता 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 विश्वासितो करे स्वामी वरी सत्ता 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 सकळ भोगिता होय त्याचे सकळ भोगिता होयता सकळ भोगिता सकळ भोगिता सकळ भोगिता भोगिता होयताचे सकळ भोगिता होयताचे सकळ भोगिता होयताचे विश्वासित करे स्वामीवरी सता विश्वासित करे स्वामीवरी सता विश्वासित करे स्वामीवरी सता विश्वासित करे स्वामीवरी सता प्रातस्मरणीय गुरुवर्या वैकुंठ व श्री जगन्नाथ बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आजची ही सेवा बाबांना माझा परमात्मा योग्य अशी सद्गती प्राप्त करून देवत अशी या कीर्तन सेवेच्या माध्यमातून सर्व वारकरी संप्रदायातील महात्म्यांच्या वतीने बाबांना या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली समर्पित करतो. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावी तुमते विनवित असे. खऱ्या अर्थाने मी कीर्तनकार नाही. ही बडी बडी मंडळी गुरुस्थानी आहेत. आमचे काशीनाथ बाबा, रमेश बाबा, आदरणीय आमचे समाधान महाराज, वैभव महाराज. खरं तर हे जे आत्ता काही जे बोललो मी तुमच्यासमोर, हे यांच्या नजरेने मला बोलायला लावलं. जसं नजर बोलायला लावते. आपण जर आपल्या घरी लेकरावर डोळे जर मोठे केले
तर त्या डोळ्यांचा मोठे करण्याचा अर्थ आहे शांत बस. डोळ्यांचा अर्थ असा आहे. तसं या गुरुवर्यांच्या डोळ्यातून जे काही ज्ञानामृताची धार प्रगट झाली ती तुमच्या समोर प्रगट करण्याचा प्रयत्न केला. यरवी तरी मी मूर्ख जरी झाला असे अविवेक, संत कृपा दीपक सुज्वळ असे, पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नव्हे अंगभूत युक्ती. आमचे संजू भाऊ, आमचे मांदळे सर, भागवत मांदळे सर, सर्व हा जो परिवार आहे हा वारकरी परिवार आहे. आणि वारकरी परिवार म्हटलं ज्या घरामध्ये मी नेहमी सांगत असतो, ज्या घरात ग्रंथ त्या घरात ग्रंथी नाही, ज्या घरात ग्रंथ आहे तिथे ग्रंथी नाही, म्हणजे गाठी नाही. मग आतली नाही बाहेरची नाही. आणि म्हणून वारकरी संप्रदायातील सर्व मोठी मोठी मंडळी, आमचे दादा आहेत, चंद्रकांत दादा, तात्या आहेत, आमचे नाना आहेत, आमचे अशोक आमचे भोसले साहेब आहेत, गुरु मौली आहेत, आमचे गुरुस्थानी असलेले आमचे पूजनीय काळे सर आहेत, आमचे आदरणीय बाबाजी महाराज आहेत, आदरणीय माळी सर आहेत. सर्वच आदरणीय मंडळीच्या मी श्री साष्टांग प्रणिपात करतो. आमचे गुरुस्थानी असलेले आमचे दोडगे सर आहेत, आदरणीय आमचे कदम सर आहेत. आता संस्थेवर अनन्य प्रेम असलेली ही कदम सर, मांदळे सर यांचं अनन्य प्रेम आहे. म्हणजे संस्थेतल्या सुखदुःखामध्ये प्रत्येक क्षणाला सहभागी होणारे आमचे कदम सर आणि मांदळे सर. आणि म्हणून घरातला कार्यक्रम या नात्याने थोडं बाहेर त्यांनाही खरं सांगून आणि इकडे तिकडे किरण महाराजांना पाठवलं आणि इकडे माझा सेवेचा योग आमच्या या सर्व संतांच्या मांदियाळीमध्ये मला करण्याचा योग आला. खऱ्या अर्थाने मी माझं परम भाग्य समजतो आणि हे भाग्य होतं म्हणूनच मला तुमच्यासमोर बोलण्याचा या ठिकाणी योग मिळाला. सर्व आमचे समाधान महाराज, वैभव महाराज, आमचे नवनाथ महाराज, सर्व भडगावकर भजनी मंडळ, नारायणगाव भजनी मंडळ, आमचे माधव मामा आणि थेट प्रक्षेपण करणारे आमचे काय नाव, भालेराव साईनाथ भाऊ, तुम्हाला धन्यवाद. यूट्यूब चॅनल काय ना, सोहळा यूट्यूब चॅनल, त्यांनाही धन्यवाद. सर्व श्रोते मंडळीला धन्यवाद. आमचे हांडगे सर, तुम्हालाही सुद्धा धन्यवाद. हे गुरुवर्य मंडळी आहेत, शिक्षक म्हणजे गुरुवर्य. मागे सर्वे झाला पहा ना, तुम्ही पेपरला ऐकलंय की सर्व याच्यामध्ये नोकरीमध्ये शिक्षक हा सर्वात समाजशील आणि भरोशाचा माणूस आला लक्षात. त्याच्यामुळे शिक्षक हे गुरुवर्य आहेत. आमचे दोंडगे सरांनी सांगितलं, त्यांना धन्यवाद. तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. जर काही चुकलं असेल तर कान धरून माफी मागतो. माझ्या वाणीचे दोष पण जे बरोबर आहे ते सद्गुरू सच्चिदानंद लहरीनाथ महाराज, सद्गुरू ब्रह्ममूर्ती श्याम महाराज शास्त्री, या माझे वडील निवृत्ती बाबा वाजे यांच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या समोर मी बोललो. बाकी करविली तशी केली कटकट वाकडी कंडिट देव जाणे. माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. माझ्या वाणीला थांबवतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, विठ्ठल जय जय, बोलिले कुरे काया वाचा मने झालो विष्णुदास. या जगद्गुरू श्री महाराजांच्या अभंग महामंत्रावरती गेली 2 तास अतिशय सुंदर पद्धतीनं पुराणाचा धांडळा घेत सिद्धांत, दृष्टांत, प्रमेय, प्रक्रियाचा समन्वय साधत आदरणीय गुरुबंधू, गुरुतुल्य व्यक्तिमत्व, आपल्या परिसराचं भूषण आदरणीय तुकाराम महाराज वाजे चांदवडकर यांनी सुंदर पद्धतीनं चिंतन सेवा या ठिकाणी सुपूर्त आपल्या सर्वांच्या चरणारविंदी केलेली आहे. संतांचा विचार सामंजस्य पद्धतीनं समाज अंतकरणावर अधोरेखित करण्यासाठी ही मंडळी रात्रंदिवस अभ्यासपूर्वक असा सुंदर प्रयत्न करतात आणि जाणत्या श्रोत्यांच्या समोर याची पर्वणी असते. पण त्या पर्वणी काळामध्ये तो पर्वकालही ते निमित्तही तेवढ्याच उंचीचं असलं की अशी सुंदर कीर्तन सेवा गुंफल्या जाते. या ठिकाणचं निमित्तही तेवढं उत्तम आहे. वैकुंठवासी आदरणीय आमचे जगन्नाथ आप्पा मांदळे
यांच्या जाण्याला आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। 1 वर्षानंतर श्राद्धविधीचा हा सर्व विधी, तर्पण विधी या ठिकाणी पवित्र धराणाम नारायणगाव क्षेत्रामध्ये सर्व पंचक्रोशीतील तथा चांदवड तालुका बाहेरून सर्वच वारकरी संप्रदायातील साधक वृंद, स्वाध्याय परिवार आदी करून सर्व मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे। या ठिकाणी आपण ज्यांच्या विनंतीला मान देऊन आलो ते आदरणीय आमचे संजय मांदळे पोटे, आदरणीय संजयजी मांदळे टेलर आपण त्यांना सर्व म्हणत असतो, आदरणीय श्री भागवत मांदळे सर आदी करून समस्त मांदळे परिवार यांच्या विनंतीला मान देऊन आणि आपलं सहृदय भावपूर्ण श्रद्धांजली अंतकरणयुक्त द्रवण्यासाठी आपण सगळे या ठिकाणी आलात। सगळ्यांना धन्यवाद, सर्वांच्या ठिकाणी अभिवादन प्रणिपात करतो। आजच्या ह्या कीर्तन सेवेला गुंफत असताना आदरणीय हरिभक्त परायण आमचे गुरुबंधू मृदंगाचार्य रमेशजी महाराज गांगुर्डे, आदरणीय गायनाचार्य अक्षयजी महाराज वाघ, आदरणीय गुरुवर्य आमचे पूजनीय वारकरी शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ विद्यार्थी काशीनाथ महाराज वाडणे नारायणखेडे आदी करून तळवाडेपासून तर आदरणीय वसंतप्पा ठोंबरे, आदरणीय आमचे गुरुबंधू वैभवजी महाराज मोरे, आदरणीय गुरुबंधू किरणजी महाराज बोरशे, आदरणीय अनिलजी भाऊ देशमाने, आदरणीय नामदेव मामा, केतू भाऊ पवार, साई प्रसाद भजनी मंडळ सर्व नारायणगावकर या ठिकाणी उपस्थित, सर्व समस्त भजनी मंडळ भाटगावकर उपस्थित आहे। या ठिकाणी तुकाराम महाराज वाजांना विनंती करतो का 2च मिनटं इकडे यायचं आहे, थोडा एक विशेष सत्कार तुमच्या हस्ते, 1-2 मिनटं परत या, माघारी या, हां नाही या 2 मिनटं, तेही निमित्त आधी करून घेतो, नंतर आभार मानतो। हे कुटुंब म्हणजे एक सृजनशील सज्जन व्यक्तिमत्वाचा एक आगर आहे। आपण सर्व कुटुंबाकडे जर नजर टाकली तर सर्व मितभाषी आहे, अतिशय हृदयपूर्वक अशी भक्ती सेवा सगळ्या ठिकाणी यांची आहे। त्यापैकी आदरणीय जगन्नाथ अप्पांचे पुतणे आमचे मनोज भाऊ मांदळे पुण्याला ते सर्व्हिसला आहे। गावाकडे आल्यानंतर त्यांनी माधव मामा आदी करून सर्वांना विचारलं का आपल्या मंदिराचं काम चाललंय का, सर्वांनी सांगितलं हो। तर त्यांच्या अंतकरणात हनुमंतरायाची सद्बुद्धी प्राप्त झाली ना आपण गावाचं काहीतरी देणं लागतो म्हणून त्यांनी 1 लाख रुपये मंदिराला दिलेत। ही काही सामान्य घटना नाही, कारण गावाविषयी त्या मातीविषयी प्रेम असणे याचं उदात्तीकरणाचं उदाहरण ते आहे। म्हणून त्यांचं सर्व समस्त मंदिराच्या समितीच्या वतीनं वा सर्व नारायणगाव ग्रामस्थांच्या वतीनंच आपल्याच भूमिपुत्राचा सन्मान सत्कार व्हावा अशी त्यांची इच्छा आहे। तो आदरणीय तुकाराम महाराज वाजे यांच्या हस्ते व्हावा म्हणून या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो मनोज दादांना की त्यांनी समोर यायचं आहे, तुकाराम महाराजांनी त्यांचा सत्कार करायचा आहे। या ठिकाणी आदरणीय काळे सरांचे चिरंजीव आदरणीय काळे सर आमचे कैलास नाना, संजू नाना आमचे पुरीचे, त्यानंतर हेमंत भाऊ गुरव, त्यानंतर कनेरवाडीवरून दोघंही भास्कर भाऊ असतील, लक्ष्मण दादा भुजाडे असतील, त्यानंतर आमचे विलास तात्या असतील, इथंच या ठिकाणी सर्व मंडळी आलेली, त्यानंतर आमचे बाबाजी भाऊ सोगरसून आलेले आहेत आदी करून बरीचशी मंडळी, सर्व खैरनार सर, सर्व शिक्षक परिवार, वडाळी उन्ही सगळे, किरणदादा, ही सगळी मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत। चंदूदादा आहेर आहेत आदी करून बरीचशी मंडळी आहेत, सर्वांचं नामोल्लेख करणं शक्य नाही। समस्त नारायणगावकर भजनी मंडळ, समस्त भाटगावकर भजनी मंडळ आणि आम्ही संस्थेमध्ये असताना, चला मंदिर समिती कुठे आहे तुमची, आहे का कोणी? या रावसाहेब मामा या, मंदिर समितीकडे ही रक्कम लगेच अदा ते करतायत। सर्वांनी मोठ्या टाळेच्या गजरामध्ये या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे। कर्तव्य आहे त्यांचं गावाला दान देणं, पण त्यात विशेष प्रेरणादायी असं असतं की आपण गाव सोडून गेल्यानंतर काही काळ गेल्यानंतर असंही आपल्या निदर्शनास येतं की गावाविषयीचं प्रेम थोडं तुडपंजही होऊ लागतं, जबाबदाऱ्या असतात बाहेरच्याही, पण त्या बाबतीत मनोज दादांना या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो का एक वेगळा नवा आदर्श आपण सर्व नारायणगावकरांसाठी बाहेर गेलेले सर्वांसाठी एक अनोखा ठेवला। आणि या ठिकाणी लगेचच एक सूचना करतो मंदिर समितीच्या वतीनं की आपल्या सगळ्या परिसरातल्या मंदिराचे कामं अतिशय गतीने, भोयगावची कालच प्राणप्रतिष्ठा ठरली, 17 एप्रिल ते 24 एप्रिल रामनवमी ते हनुमान जयंती त्यांची प्राणप्रतिष्ठा ठरलेली आहे। आता आपले नारायणगावचं ह्या उन्हाळ्यात प्राणप्रतिष्ठा करायचं ठरलेलं आहे, मग आपण किती गती घ्याल त्याच्यावर ते अवलंबून आहे। दुसऱ्यांदा जी राहिलेली रक्कम आहे ती जमा करावी, सगळी वर्गणी न म्हणता। आपण जरी दुष्काळ ह्या सदृश्य सगळ्या गोष्टी सांगत बसलो ते वावगं ठरत नाही, आधी करून हा विषय इथे थांबवतो। सगळ्यांच्या चरणी
अभिवादन करतो। या ठिकाणी आलेले सर्वच गुणीजन, टाळकरी, माळीसर या ठिकाणी उपस्थित आहे, निळोबा महाराज बोरशी या ठिकाणी उपस्थित आहे, मंगरुळून आमचे कैलास नाना असतील, प्रकाशदादा असतील, आदी करून बरीचशी मंडळी उपस्थित आहे। सगळ्यांना वंदन करतो। आदरणीय भाटगोन, मासूकाका, नामदेव मामा पोटे, ज्येष्ठ व्यक्तिमत्व या ठिकाणी, हेमंत भाऊ, सगळी मंडळी उपस्थित आहे। सगळ्यांना वंदन करतो। अधिक वेळ झाल्यामुळं न बोलता 16 चॅनलच्या निमित्तानं ही सर्व कीर्तन सेवा प्रक्षेपण करण्याचं काम आमचे साईनाथ भाऊ नांदूर शेंगोटे या ठिकाणून येऊन जाऊन आपण जिथे आहात तिथे तिथपर्यंत येतात। चांदवडवरून मोरे साऊंड सिस्टीम आणि मंडप यांनाही धन्यवाद देऊया। या ठिकाणी ह्या सगळ्या कार्यक्रमाची सेवा संपली असं जाहीर करतो। आणि जाता जाता या सगळ्या कुटुंबाची काही आईशी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे, असं कुटुंब प्रबोधन जर भारतभर राहिलं तर निश्चित भारताची संस्कृती उंचवायला वेळ लागत नाही। असा सुंदर कुटुंबाचा वास या ठिकाणी आहे। जगन्नाथ आप्पांविषयी दोनच गोष्टी सांगेल। मितभाषी होते, माझ्या अनुभवानुसार तरी संपूर्ण आयुष्यामध्ये वादविवाद कोणाशी झालाच नसेल। अतिशय मितभाषी व्यक्तिमत्व, तक्रार नाही, सरळ सहजीवन जगले। जाताना मागच्या वर्षी मी दसक्रियाच्या वेळेस बोललो होतो की समाधी सोहळा अमावस्याचा छेबिना मिरवणुकीचा कार्यक्रम होऊन नामदेवरायाचा पालखी सोहळा पंढरी क्षेत्राकडे निघत असताना त्यांनी त्यांचा सर्व विधी आटोपला जीवनाचा। ही काही सामान्य गोष्ट नाही। समाधी सोहळ्याच्या नंतर पुन्हा मासा मार्गशीर्षू, मार्गशीर्षी देवाची विभूती योगातला असा सुंदर असा महिना आहे। त्या महिन्यामध्ये त्यांनी आपला देह ठेवला, म्हणून याचसाठी केला होता अट्टहास। शेवटीचा दिवस गोड व्हावा किंवा शेवट तो भला माझा बहु गोड झाला। आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला तुका म्हणे वाणी, गेली आता न पुरे धनी, आलो निजाच्या माहेरा भेटी रुक्माईच्या वरा। या न्यायानुसार त्यांचा शेवट निश्चितच उत्तम झाला आहे। आलेल्या सर्व पाहुणे मंडळींनी महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नको, कुटुंबाच्या वतीनं ही सूचना या ठिकाणी मांडतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त झाला असं जाहीर करतो। सगळ्यांच्या चरणी रामकृष्ण हरी। पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज की जय। केदराई माते की जय। सद्गुरु जोग महाराज की जय।